नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आजचा जो आपला विषय आहे तो विषय आहे अर्थशास्त्र किंवा भारताचं अर्थकारण. काय होतं ना, आपल्याला जर बॅकग्राऊंड नसेल इकॉनॉमिक्सची तर इन्फॉर्मेशनचं युग आहे. आपल्याला बऱ्याच ठिकाणून काय काय माहिती समजत असते, पण त्यातली बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत नाहीत. ज्या टेक्निकल टर्म्स असतात त्या आपल्याला समजत नाहीत. मलाही असे खूप प्रश्न पडले होते, कारण माझी ती बॅकग्राऊंड अजिबात या शिक्षणाची ती बॅकग्राऊंड अजिबात नाहीये. त्यामुळे मलाही अशा अनेक शंका होत्या. तर या शंका दूर करण्यासाठी मी ठरवलं की एक या विषयातील जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी याच्यावरती गप्पा मारायच्या. तर आजचे आपले जे पाहुणे आहेत त्यांचं नाव आहे सुचरित राजाध्यक्ष. त्यांनी इकॉनॉमिक्स या विषयामध्ये एम ए आणि एम फिल केलेलं आहे, आणि MBA ही डिग्री सुद्धा त्यांनी घेतलेली आहे मॅनेजमेंट मधली. आणि पब्लिक स्पीकिंग हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय आहे. आ, गेली कित्येक वर्ष ते इकॉनॉमिक्स शिकवत आहेत विद्यार्थ्यांना. एवढंच नाही तर या व्यतिरिक्त इतर अनेक विषयांमध्ये त्यांना रुची आहे. त्यांचे अनेक लेख, ब्लॉग्स, एवढंच नाही तर पुस्तकही प्रसिद्ध आहेत. आणि गेली 14 वर्ष ते कॉम्पिटिटिव्ह क्रिकेटही खेळतात. फिल्म जर्नलिस्ट म्हणूनही त्यांनी काही वर्ष हेराल्ड आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये काम केलंय. तर असं हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज आपल्याशी इथे गप्पा मारायला येणार आहे. तर सुरू करूया आजची पॉडकास्ट. आपका मेरे YouTube चैनल पे बहुत बहुत स्वागत है। इसी सवाल से मैं शुरू करना चाहूंगी। बता सके कि हाँ ये है। अभी आपका दूसरा प्रश्न। और हम लोग के लिए बिल्कुल ही पहली बार था। मेरे जवानों के लिए भी पहली बार था, मेरे लिए भी पहली बार था। हॅलो सर. नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे. आणि अर्थशास्त्र आणि इकॉनॉमिक्स हे विषय, ह्या नावच एवढी जडजड आहेत ना. पण काय होतं ना, म्हणजे माझा ही पॉडकास्ट करण्यामागचा उद्देश मी तुम्हाला अगदी सांगते, की माझं स्वतःच जर आपण उदाहरण घेतलं तर मला खरंच त्यातलं अगदी मी ह्यांनी सांगेन प्रामाणिकपणाने, मला खरंच या विषयातलं काहीही कळत नाही. म्हणजे अगदी इन्व्हेस्टमेंट म्हणजे बँकेमध्ये पैसे ठेवायचे, मग त्या एफ वरती व्याज, याच्या पलीकडे मला त्यातलं खरंच काहीही ज्ञान नाहीये. तर आजची जी आपली पॉडकास्ट आहे ही खरोखर सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातनं अर्थशास्त्र आणि त्याचा सा साधारणपणे आयुष्यावरती काय परिणाम होतो, तर असं बरोबर, आपण त्याच्यावरती आपण गप्पा मारूया. हां, बरोबर. आणि सोपे सोपे शब्द वापरून तुम्ही आम्हाला सांगा. कारण मला अगदी म्हणजे पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे, की गेल्या काही वर्षात आपल्या देशामध्ये खूप बदल झाले आणि बरेच पॉझिटिव्ह बदल झाले असं आपण म्हणू शकतो त्याला. तर त्याच्यामध्येच एक गोष्ट सतत सांगितली जातीये गेले काही दिवस, की भारताची इकॉनॉमी 5व्या क्रमांकाची झाली आणि लवकरच ती आता 3ऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवायची. तर ह्याचा एक सामान्य माणसाच्या दृष्टीने अरे वाह! म्हणजे काहीतरी खूप चांगलं घडतंय. पण ते काय? चांगलं म्हणजे काय? आणि त्याचा उपयोग एका सामान्य माणसाच्या आयुष्यावर होणार का? हे 2 प्रश्न आहेत माझे. ओके. तर सुरुवातीला आपण एक काम करू, की सगळ्या तुमच्या व्ह्युअर्सना हे सांगून ठेवू, की अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स हे शब्द आणि त्याच्यामागच्या संकल्पना खूप अशा हेवी जरी वाटल्या, तरी बहुसंख्य विषय असा आहे, की जो समजायला अवघड नाही. तो कधी-कधी आपण चुकीच्या सोर्समधनं ग्रहण करायचा प्रयत्न करतो आणि सगळी गडबड करून ठेवतो किंवा चुकीच्या पद्धतीने. आज आपण असं करूया, की शब्दही जरा सोपे वापरूया, उदाहरणंही सोपी वापरूया आणि म्हणजे मी समजा एखाद्या MBA क्लासला शिकवत असेल, तर जे संकल्पना आणि ज्या पद्धतीने शिकवीन, तसं आपण काही घ्यायला नको. एक सामान्य माणूस तुम्ही जसं म्हणालात तसा, की ज्याची इकॉनॉमिक्सची बॅकग्राऊंड नाहीये, इन इन हिज बरोबर. एज्युकेशनल बॅकग्राऊंड, हं, तर तशा हं. माणसाला सुद्धा समजेल असं आपण करूया. आता प्रश्न खूप मोलाचा, महत्वाचा आहे, की इतक्या ट्रिलियनची इकॉनॉमी झाली, कुठली तरी दुसरा देश असतो इतक्या बिलियनचा आता झाला, मग आम्ही 4 नंबरला लागलो, आता 6 नंबरला लागलो, ह्याचा नेमका अर्थ काय आणि आपल्या जीवनात ह्याचा काही फरक पडतो का खरंच? हे 2 गोष्टी मी आधी समजावून सांगतो. तर आपण असं म्हणूया, की आपल्या भारत देशामध्ये साधारण 2010 पासून पुढे काही महत्वाचे बदल घडत गेले
आता ह्याच्यातले काही बदल जे आहेत ते टॅक्स रिलेटेड होते, पण टॅक्सेस म्हणजे आपल्यावर जे लादले जातात ते टॅक्स नाही, तर प्रोड्युसर्स जे निर्माते आहेत वेगवेगळ्या वस्तूंचे, गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युसर्स, त्यांच्यावरच्या टॅक्सेशनमध्ये 2009-10 पासून तुम्हाला लक्षात येईल बऱ्यापैकी बदल होत गेले. 2014 मध्ये एक मोठा पॉलिटिकल फरक आपल्या देशात पडला. त्याच्यानंतरही हा जो पेस होता, जो रेट होता चेंजचा, तो वाढला. पुढे आपण फॉलो केलं तर आपल्या लक्षात येईल की टू सम एक्सटेंट जे नवीन गव्हर्नमेंट आलं त्यांनी त्या ब्लॅक मनीवरती एक मोठा अटॅक केला, की आल्याच पहिल्या 3-4 महिन्यामध्ये एक SIT बसवली, स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम. आणि मग त्यांनी खूप पाळमुळं वगैरे खणून 365 डिफॉल्टर्सना आत केले. 3-4 त्यातले तोपर्यंत पळून गेले, पण बाकीचे जेलमध्ये गेले, प्रॉसिक्युशन सुरू झालं. आणि एकंदरीतच मग पुढे डिजिटायझेशन झालं, डिमॉनिटायझेशन झालं. असे हे फार मोठे आमूलाग्र बदल होते. आता याचा चांगला वाईट दोन्ही काही ना काही परिणाम होत होता आपल्या अर्थव्यवस्थेवर. पण सर्वात मोठा जो प्रकार आपण केला आणि जो खूप पॉझिटिव्हली केला, तो माझ्या मते आहे, हे सगळे बदल जरी आता मी जे थोडी उदाहरणं घेतली ते चांगले जरी असले तरी सर्वात मोठा जो आहे तो बदल हा होता की मेक इन इंडिया कॅम्पेन सुरू झाला. ह्या कॅम्पेनमुळे काय झालं तर परदेशी गुंतवणूक, आपल्याकडे जे परदेशी बिझनेसमॅन इथे बिझनेस करायला जे इच्छुक आहेत त्यांना एक चांगलं एन्व्हायरमेंट निर्माण करून दिलं गेलं. मेक इन इंडियाचा अर्थ हा होतो की हेच विक्रेते त्यांच्या त्यांच्या देशात वस्तू तयार करून इकडे नुसते आणून विकणार. म्हणजे ना इकडच्या लोकांना ते एम्प्लॉयमेंट देणार, ना इकडच्या लोकांना कुठे त्याच्यात प्रॉफिटेबिलिटीचे चान्स असणार, आणि नुसतं फक्त वस्तू इथे विकणार आणि आम्ही त्याला त्याचे ग्राहक म्हणून पैसे देणार आणि ते घेऊन जाणार. याच्याऐवजी मेक इन कॅम्पेननी म्हटलं की तुम्ही इथे येऊन मॅन्युफॅक्चरिंग प्रोड्युसिंग सुरू करा. तुमचा प्लांट, तुमची मशीनरी, तुमची ऑफिसेस इथे लावा. तुम्हाला जे एन्व्हायरमेंट हवं असतं, जे इंटरनॅशनली ऍक्सेप्टेबल आहे, ते आम्ही तुम्हाला प्रदान करतो. तुम्हाला त्याचे फायदे होतील, तुम्ही त्याचा प्रॉफिट कमवा. कारण शेवटी एक बिझनेसमॅन हा प्रॉफिट करता येतो, ह्याच्यात काही गैर नाही. तो परदेशी असो भारतीय असो. मग तो इथे येऊन जेव्हा इकडे सगळा सेटअप करतो तेव्हा तो त्याचा जो सेटअप आहे त्याच्या सेटअपमध्ये प्लांट, मशिनरी वगैरे सगळं आल्यामुळे इकडच्या अनेक लोकांना त्याच्यात नोकऱ्या मिळतील. इकडचे काही लोक जर त्याच्यात थोडेसे शेअर्स वगैरे घेत असतील ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये, तर त्यांना कुठेतरी डिव्हिडंड म्हणजे थोडक्यात प्रॉफिटेबिलिटीचा फायदा होईल. मग आपल्याला ह्या वस्तू जास्त नीट अवेलेबल होतील. कुठे शॉर्टेजेस, हे औषध शॉर्ट आहे आणि ती गाडीत सापडत नाही, या गाडीला वर्षभराचं वेटिंग चाललंय, असल्या भानगडी होणार नाहीत. ग्राहक जेव्हा जाईल बाजारात त्याला ती वस्तू हवी, ती त्याला वस्तू त्या फार्मास्युटिकलच्या दुकानात लगेच मिळून जाईल, औषधासारखी जर आपण उदाहरण म्हणून घेतली तर. तर ह्या सगळ्यामधून मेक इन इंडिया कॅम्पेननी काय झालं की जे काही वातावरण आपण इन टर्म्स ऑफ टॅक्सेशन, इन टर्म्स ऑफ लँड अवेलेबिलिटी वगैरे जे काय आपण त्यांना ऑफर केलं, ते असं काही होतं की खूप प्रमाणात परदेशी गुंतवणूक इथे खरंच यायला लागली. आणि हे नुसती आकडेवारी नाहीये, ही नुसती आकडेवारी नाहीये. तुम्ही जर हायवेनी वेगवेगळ्या ठिकाणी हिंडत असाल तर अनेक ठिकाणी तुम्हाला हे प्लांट, मशिनरी ही बनताना दिसतीये. मुंबई, दिल्ली सारख्या शहरांमध्ये तुम्ही गेलात तर ह्या कंपनीची मोठमोठी ऑफिसेस तुम्हाला बनलेली फंक्शनल दिसतील. तुमचे काही मित्र, तुमचे काही नातेवाईक ह्या ऑफिसेसमध्ये नोकऱ्या ऑलरेडी करत असतील, त्यांना त्याचा ऑलरेडी फायदा होतोय. तर ही सगळी महाराष्ट्र स्टेट, गुजरात स्टेट हे जरा जास्त प्रगत असल्यामुळे इथेही गुंतवणूक जास्त आली. अगदी रिसेंट आपण जर 2 दिवसापूर्वीचा जर पेपर वाचला असेल तर आपल्याला कळेल की डॅव्होसमध्ये जे समिट चाललंय तिथे प्रचंड प्रमाणात गुंतवणूक, हे आपले CM त्यांनी करार साईन केलेले आहेत. आणि करार साईन केले याचा अर्थ आता ती सुरू होणार डायरेक्टली. आणि त्याच्या अंतर्गत 92,000 ते 95,000 लोकांना नोकऱ्या या पहिल्या 1.5 ते 2 वर्षात मिळणार आहेत. त्याच्या पुढच्या फेजच्या नोकऱ्या परत. म्हणजे असं जर आपण बघितलं तर हा मेक इन इंडिया कॅम्पेनमुळे तुमच्या व्ह्युअर्सना, हे सगळ्या व्ह्युअर्सना कळलं पाहिजे की बेसिक, अगदी बेसिक करून सांगतो साध्या इंग्लिशमध्ये, प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इज इन्क्रीजिंग. आता ही लिंक बघा कशी आहे. जेव्हा उत्पादन वाढतं गुड्स आणि सर्व्हिसेसचं, हे उत्पादन इथे जर ते करतायत, आता ते इथे उत्पादन करतायत म्हटलं, इंडियन कॉम्पिटिंग फर्म्स ज्या आहेत त्यांनाही त्यांचं उत्पादन वाढवलं पाहिजे, कॉम्पिट केलं पाहिजे. तोही एकीकडे प्रकार सुरू झालाय. इथे परदेशी लोक येऊन आता प्रोड्यूस करतात. त्यामुळे भारतीय आणि परदेशी विक्रेते इथे ऍक्च्युअल प्रोडक्शन सुरू करायला लागले. म्हटलं की पहिलं काय होतं की ते प्लांट, मशिनरी, ऑफिसेस लावणार म्हणजे ते नोकऱ्या देणार. हे लोक जे आहेत त्यांना एम्प्लॉयमेंट मिळणार. म्हणजे आपल्या जीवनावर ह्याचा काय फरक पडतो की आपल्या जीवनावर हा फरक पडतो की पहिल्यांदा नोकऱ्या, जॉब्स अवेलेबल होतात. आता हे मात्र एक आहे, हे जॉब्स म्हणजे कोणी आपल्या रस्त्यावर चाललंय त्याला अवेलेबल होणार का? नाही. तुम्हाला पर्टिक्युलर सेट ऑफ स्किल्स असली पाहिजेत किंवा एक पर्टिक्युलर एक्सपिरियन्स असला पाहिजे. फ्रेशर्सना सुद्धा जॉब मिळतील, पण ते त्या प्रकारचे असतील की तुम्ही खूप त्यांच्या कंडिशन्स मध्ये जर फिट बसत असाल तर भरपूर जॉब्स अवेलेबल होत आहेत, आजही आहेत आणि पुढेही होत असणार आहेत. पहिला हा फायदा.
दुसरा हम्म. फायदा आपल्याला म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या एका साध्या हो. सामान्य माणसाला काय होणार, तर तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये एक ग्राहक म्हणून जाणार हम्म. तेव्हा तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला ज्या वेगवेगळ्या वस्तू विकत घ्यायच्या असतात त्या सगळ्या वस्तू फ्रीली अवेलेबल असणार. बर. त्यांच्या किमतींना असतील, पण तुमची जर विकत घेण्याची हम्म. क्षमता असेल तर तुम्हाला कधी ह्याचं शॉर्टेज आलं, त्याच्याकरता वेटिंग चालू आहे, ह्याला नंबर लावून ठेवा जे पूर्वी व्हायचं ते आता हा. फारसं होत नाही. एखाद दुसऱ्या बर. वस्तूच्या वगळता असं आता होत नाही. आणि ह्या पुढे तर पुढच्या 5 वर्ष तर अगदीच कमी होणार आहे ही पद्धत. होणार नाही त्यामुळे का? तो एक फायदा अच्छा. आपल्याला होणार की आपल्याला वस्तू अवेलेबल होणार ग्रहण हम्म. करण्याकरता हम्म. ग्राहक म्हणून. तिसरा फायदा हा होणार की आपल्यातलेच काही लोक या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये शेअर्स विकत घेत असतात. हो. त्यांना डिव्हिडंड मिळत असतो. या मोठ्या हम्म. कंपन्यांचा फायदा झाला की तो शेअर केला जातो तुमच्या समोर डिव्हिडंडच्या स्वरूपात. म्हणजे हम्म. डिव्हिडंडचं हम्म. इन्कम त्या लोकांचं वाढत जातं. ही आपल्या बरोबरच बसणारी उठणारी लोक आहेत सगळी. हो हे हो त्यात हो हो. आपल्याकडे मित्र असणार आहेत कदाचित. अगदी. त्यामुळे डिव्हिडंडचा एक फायदा होणार आहे. आणि चौथा हा. फायदा आता हा होणार की हे सगळं झाल्यामुळे नुसतंच भारतीय नाही तर परदेशी आणि भारतीय दोन्हीही विक्रेते इथे येऊन कॉम्पिट करत असल्यामुळे एक तुम्ही काही काही मार्केट्समध्ये ही टेंडन्सी बघितली असेल की प्राइसेस ज्या असतात, किमती ज्या असतात त्यांची वाढण्याची जी रेट्स असतात ते जरा कमी होतात. खूप कॉम्पिटिशन सुरू झाली की तो वस्तू 25 रुपयाला विकतोय, मग मी 50ला विकली तर माझी विकली जात नाही, मग मी आता 40 करतो, अशी टेंडन्सी थोडीशी होते. त्यामुळे जरा किमती स्टॅबिलाइज होण्याची टेंडन्सी असते. या सगळ्याचा फायदा आपल्याला एक ग्राहक म्हणूनही होत असतो. तर 1 नंबरला आली किंवा 4 नंबरला आली माझी इकॉनॉमी म्हणजे काय की हे जे प्रोडक्शन आहे ते ओव्हरऑल भारताचं जर आपण कॅल्क्युलेट केलं, पूर्ण भारताचं प्रोडक्शन कॅल्क्युलेट केलं जातं प्रॉपर, त्याची आकडेवारी दर फेब्रुवारीमध्ये आपल्याला इंडियन इकॉनॉमिक सर्व्हेच्या द्वारे मिळत असते. तर ती बर. आकडेवारी जर बघितली तर पूर्ण उत्पादन जे आहे सगळ्या गुड्स अँड सर्व्हिसेस त्याच्यात येतात. म्हणजे फ्रॉम राईस अँड व्हेजिटेबल्स टू कार्स अँड मोबाईल्स, लॅपटॉप्स अँड कटलरी अँड ग्लासवेअर अँड सगळे सगळे प्रोडक्शन्स, सर्व्हिसेस सुद्धा, बँकिंग सर्व्हिसेस, इन्शुरन्स सर्व्हिसेस, हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस, ट्रेड अँड टुरिझम सर्व्हिसेस, सगळं सगळं त्यात कॅल्क्युलेट होतं की किती रुपयाचे वस्तू एकंदरीत वर्षात आपण तयार केल्या. तो जो आकडा आहे तो सर्व देशांचा आकडा माहिती असतो हल्ली, हा. प्रत्येक देशाचा. हम्म. आणि हम्म. त्या प्रत्येक देशाचा हा उत्पादनाचा आकडा जर बघितला तर आपण नंबर 5ला आलो. म्हणजे इतकं उत्पादन ओ. आपण वर्षभरात करतोय असा त्याचा अर्थ होतो की जे आधी आपण अच्छा. नंबर 10लाही नसायचो. हो. ते मी म्हटलं तसं 2010, 11, 12 पासून पुढे आणि 14 पासून पुढे तर अजून जास्त फरक पडल्यामुळे तिथून अजूनच रेट वाढला की आपलं हे उत्पादन इतकं वाढायला लागलं की त्यामुळे हम्म. आपण त्या हम्म. उत्पादनाच्या रँकिंगमध्ये वर वर येत येत आता 5 नंबरला आणि मग आता 3 नंबरला जाण्याचं आपण इंटेन्शन ठेवलंय. तर हे ओ. सगळे फायदे आपल्याला दैनंदिन जीवनात त्याचे होऊ शकतात. दैनंदिन जीवनात पडतात, बरोबर. आणि आता याच हे बोलताना तुम्ही असं म्हणालात की शेअर्सचं, तर मला हा पण एक प्रश्न होता की असं म्हणजे मला आठवत आहे की मी जेव्हा लहान होते तेव्हा अमुक अमुक एक व्यक्ती ना शेअर्स मध्ये खूप पैसे गुंतवते आणि असं. आणि जरा महाराष्ट्रीयन लोक थोडी कमी असायची पूर्वी या ह्याच्यामध्ये, जास्त करून गुजराती वगैरे लोक या ह्याच्यामध्ये जास्त खरंय. असायची. पण आता आपण जर बघितलं, तुम्ही म्हणालात तसं की अगदी आपले मित्रमैत्रिणी रादर कशाला, मी स्वतः सुद्धा काही प्रमाणात शेअर्स मध्ये गुंतवणूक केली आहे बरोबर. किंवा म्युच्युअल फंड्स मध्ये, जे आपण पूर्वी अजिबात करत नव्हतो. तर अगदी बरोबर. त्याचा सुद्धा कुठेतरी म्हणजे आता म्हणजे मी एक काय म्हणूया एक छोटासा घटक आहे या भारत हो देशामधला. हो, तर बरोबर. मी हा माझ्यामध्ये मी बँकेत न ठेवता मी जर चॉईस केलाय की मी आता ह्याच्यात गुंतवणार शेअर्स मध्ये, तर त्याचा कुठेतरी परिणाम या आपल्या भारताच्या इकॉनॉमीवरती होतो का? म्हणजे हे जे बरोबर प्रमाण होतोच. वाढलेलं आहे, अचानक प्रमाण वाढलंय की खूप तुम्हालाही माहितीये किती लोक आता हो, शेअर्स कडे वळतात, हो. तर त्याचा परिणाम पण होऊ शकतो का? होऊ शकतो. फक्त मी एक इथे जरा छोटीशी गोष्ट पॉइंट आउट करीन की शेअर हम्म. मार्केटमध्ये जे सेकंडरी सेल चालू असतो, सेकंडरी सेलचा अर्थ कंपनीने एकदा विकून ठेवलेले शेअर आहेत, फेस व्हॅल्यू 10 रुपये पर शेअर, असे त्यांनी विकलेले शेअर कोणीतरी हो. घेतले, त्याला आपण प्रायमरी मार्केट म्हणतो. आता ते तुम्ही जर विकत घेतले, मी विकत घेतले, तर मी हम्म. माझ्याकडे ठेवतो, मग मला पाहिजे तेव्हा ते विकत जातो. आता मी जितक्यांदा विकणार किंवा माझ्या पुढचा जो ग्राहक त्या शेअर्सचा आहे तो पुढे विकणार, हे ह्याला सेकंडरी मार्केट म्हटलं जातं. हे हम्म. सेकंडरी मार्केट जे आहे त्याला आपण सगळे अगदी कॉमनली शेअर मार्केट असा सामान्य माणूस त्याला म्हणतो. म्हणतो. तर ह्या हा. शेअर मार्केटचा जो इंडेक्स असतो, ओव्हरऑल तिथे किती कॅल्क्युलेशन झाल्या, किती ट्रेड झाल्या दिवसभरात, त्याचा हो. एक आकडा आपण तयार जात करतो आणि त्याचा असतो. इंडेक्स हा. तयार केला हम्म. जातो. हम्म. तर तो खूप जर फोफावला वर गेला तर न्यूजपेपर्स शक्यतो लोकांचा असा गैरसमज करून देतात की हा शेअर मार्केट वरती गेलं म्हणजे सगळं फार भारी, शेअर मार्केट उतरलं म्हणजे सगळे वाटोळं झालं. हा. असं नाहीये हे पिक्चर. हा एक असं गैरसमज फक्त नसतं.
दूर केला ओके. पाहिजे. कारण खरं अगदीच खरं सांगायचं झालं तर ते प्रायमरी मार्केटमध्ये जे शेअर सेल होतात ना आणि घेतले जातात ते उत्पादनाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो तो. ओ. कारण प्रायमरी मार्केटचा अर्थ असा होतो की उत्पादक तुम्हाला ते शेअर सर्टिफिकेट देतोय स्वतः आणि तुम्ही डायरेक्टली त्याला पैसे देताय की हे घे आणि तुला काय प्लांट मशिनरी ऑफिस बनवायचे, तुला तुझा बिझनेस करता प्रोडक्शन सुरू करायचंय, त्याच्याकरता हे वापर पैसे हम्म, माझे, प्रॉफिट हम्म, झाला की मला डिव्हिडंड दे त्याचा. हम्म, ह्या करता हम्म. दिलेले ते पैसे असतात 10 रुपीज पर शेअर शक्यतो फेस व्हॅल्यू. आता हा. पुढे काय होतं, हे शेअर मार्केटमध्ये अजून रेग्युलरली विकले जातात सेकंडरी हम्म, सेलमध्ये. तर याचा बरोबर. ठीक आहे, थोडाफार परिणाम इकॉनॉमीवर होणारच. कारण एक तर हा. आपल्याकडे बघण्यापैकी आपली शेअर मार्केट जर मेन घेतली, सपोज तुम्ही मुंबईचं घेतलं, खूप मोठी हम्म. आहेत. हो. आणि आकडे जे आहेत दिवसात जो काही ट्रेड होतो त्याचे आकडे जे आहेत ते खूप बलदंड मोठे आहेत. तर हम्म, याचा अर्थ एवढे जर पैसे ट्रेडिंग होत असेल त्याचं आणि त्याच्या हम्म, अगेन्स्ट हम्म, शेअर्सचं, हम्म. तर हे पैसे कुठे ना कुठे इकॉनॉमीमध्ये वापरले जात आहेत. कोणतरी वापरले हे जातात. पाहिजे त्याच्यात, सपोज शेअर बाजारात कोणीतरी कमवले एकाने चांगले, हम्म, तर तो बँकेत ठेवतोय. मग ते बँक कोणाला तरी त्याच्यात त्याच पैशांमधून उतरून कोणाला तरी काहीतरी बिझनेस करता कर्ज देतोय. मग तो कर्ज घेणारा माणूस काहीतरी त्याचा बिझनेस सेटअप करतोय. म्हणजे कुठे ना हम्म, कुठे हम्म. इफेक्ट होतोय. काही लोक मी बरोबर. बघितलेत की अगदी छोट्या लेवलला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यांचा हम्म, पगारी जी नोकरी असते ती सेपरेट चालू असते आणि ते म्हणतात की हे जे शेअर मार्केटमध्ये मी इन्व्हेस्ट करतोय ना, त्याच्यात मला जेव्हा प्रॉफिट होतो तो मी बुक करतो. बुक करतोचा अर्थ की मी त्या मार्केटमधनं तो प्रॉफिटचा भाग काढून घेतो, बाकीचे काढून पैसे घे. रिइन्व्हेस्ट. हम्म, मला जर समजा वर्षभरात एक 25,000चा प्रॉफिट झालाय, तर ते मी ना कायम आम्ही ठरवलं, म्हणजे मला माझे मित्र माहिती आहेत की शेअर हम्म, मार्केटमध्ये येतात आणि तिथे जेवढा प्रॉफिट होतो तो प्रॉफिट अख्खा ते बाकी दिनक्रमात न वापरता फॅमिलीला घेऊन कुठेतरी गोव्याला जातात, महाबळेश्वरला जातात, चैन करून येतात. म्हणजे हम्म. समजा त्याला 25,000चा फायदा झाला, तो त्यांनी गोव्याचं एक हॉटेल आणि सगळ्या बुकिंगमध्ये वगैरे खर्च केला, तर तो तो तिकडून पुन्हा इकॉनॉमीमध्ये परत आला. रोल झाला. इथे हा हम्म. गुड्स आणि सर्व्हिसेस येस. बनायला त्याची मदत झाली. असे काही त्याचे परिणाम चांगले असतात हा. जरूर. हा. पण तुम्ही जसं म्हणाला तोच पॉइंट होता, म्हणजे मला म्हणायचं होतं की जसं दाखवलं जातं की शेअर मार्केट गडगडलं आणि शेअर मार्केट चढलं म्हणजे त्याचा अगदी डायरेक्ट इकॉनॉमी आता आपली गडगडली किंवा वरती गेली असं होत नाही. ते एवढं फक्त नाहीये. शेअर, हा, शेअर बाजाराचा तो आकडा असतो. आणि आणि कायम लक्षात ठेवलं पाहिजे की इकॉनॉमिक फंडामेंटल्स ज्याला आपण म्हणतो, फंडामेंटल्स, की हा. एखाद्या इकॉनॉमीला उभं राहण्याकरता सगळ्यात मूळ पिलर त्याचे जे असतात, त्याच्यामध्ये शेअर मार्केट हा फार छोटासा पिलर आहे. हे अच्छा. बऱ्याच लोकांना माहित ओके. नाहीये. मूळ हा. पिलर कुठले, तुमची इंडस्ट्रीयल सेक्टर, की हम्म, जिथे हम्म, ऍक्च्युअल उत्पादन होतं, की माझी साधी चष्म्याची फ्रेम जिथे बनते, जिथे माझं हे रिस्टवॉच बनतं, या वस्तू हम्म, बनतात, हम्म. किंवा इव्हन सर्व्हिसेस, बँकिंग सर्व्हिसेस, इन्शुरन्स सर्व्हिसेस बनतात, विकल्या जातात. हे सगळं जे मार्केट आहे त्यातलं इंडस्ट्रीयल सेक्टर म्हणजे इथे गुड्स बनतात, तो पहिला हो. फार मोठा पिलर. अच्छा. दुसरा प्रचंड मोठा पिलर म्हणजे ऍग्रिकल्चरल सेक्टर, की बर. ज्याच्याशिवाय मला घरात 2 वेळचं अन्नही मिळणार नाही, कॉटनचा बरोबर आहे. कपडा मला घालता येणार नाही अंगावर. तर म्हणजे ह्या वस्तू बनतात कुठे, ऍग्रिकल्चरल सेक्टरमुळे. तर हम्म, ऍग्रिकल्चर हम्म. सेक्टर हा दुसरा मोठा पिलर, बँकिंग सेक्टर हा तिसरा मोठा पिलर. कारण आपण अच्छा. सगळे बँकिंग सर्व्हिसेस प्रचंड प्रमाणात वापरत असतो आणि त्या सर्व्हिसेस नाही वापरल्या तर आपलं जीवन अक्षरशः मोडकळीला येऊन बसेल, असा झालेला आहे करेक्ट. बँकिंग. त्याच्याबरोबर नाही, साथीने येतो इन्शुरन्स सेक्टर. मग त्याच्या पुढे येतो ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन सेक्टर, कारण तोही आपण खूप वापरतो. यातायात पाहिजे, कम्युनिकेशन रेग्युलरली झालं पाहिजे, ह्याकरता आपण बऱ्याच गोष्टी वापरत असतो. ते बनवणारे जे आहेत, की मोबाईल फोन तुमचा बनवणारी जी कंपनी आहे आणि त्याच्यावर जे कनेक्टिव्हिटी तुम्हाला प्रोव्हाइड करणारी, हे इंटरनेट सर्व्हिस तुम्हाला देणारी कंपनी आहे, हा लॅपटॉप बनवणारी कंपनी जी आहे, त्यांच्यामुळे तुमचं कम्युनिकेशन वगैरे सगळं सुधारत असतं. म्हटल्यावर त्या सगळ्या ज्या आहेत त्या ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन मधल्या सर्व्हिसेस आल्या, तर हे आपले मेन पिलर असतात. हे चांगले हम्म. भक्कम नीट चालू असतील तर शेअर मार्केटमधला उतार चढाव हा सेपरेट आहे. ठीक आहे, त्याचा अच्छा. इकॉनॉमीवर परिणाम आहे किंवा काही काही ना काही अंशी तो महत्वाचा धरला पाहिजे. एक छोटा पिलर आपण त्याला मानू शकतो, पण हम्म. गरजेपेक्षा जास्त महत्व देता कामा नये असं मला वाटतं. बर. आणि तुम्ही जे मेक इन इंडिया म्हणालात मगाशी, स्टार्टअप्स, आता त्याला पण भरपूर गव्हर्नमेंट मदत करते किंवा बूस्ट करते की तुम्ही हे करा. पण असं मी कुठेतरी ऐकलं होतं की एखाद्याला जर एखादा बिझनेस चालू करायचा असेल छोट्या प्रमाणामध्ये सुद्धा, तर त्याला ना खूप डॉक्युमेंटेशन आणि खूप त्याला कटकटच खूप आहे. तर लोक त्याकडे वळत नाहीत. तर त्याकडे सुद्धा म्हणजे त्याचा इकॉनॉमिकशी तसा संबंध नाहीये, पण त्याच्याकडे गव्हर्नमेंटनी खरंच लक्ष दिलं आहे का? म्हणजे हे बिझनेस जे चालू झालेत मेक इन इंडिया. दोन गोष्टी इथे मला सांगाव्याशा वाटतील. पहिलं म्हणजे मेक इन इंडिया कॅम्पेन जेव्हा सुरू झाला तेव्हा गव्हर्नमेंट सुद्धा अशा कॅम्पेन करता नवीन होतं. गव्हर्नमेंटच्या दृष्टीने काहीतरी नवीन सुरुवात होत होती. बरोबर. त्यामुळे जे ब्युरोक्रॅट्स म्हणजे गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या
कचेऱ्यांमध्ये कामं करणारे जे कर्मचारी आहेत ते, इव्हन पॉलिटिशियन्स, कारण त्यांना डिसिजन मेकिंग करून त्या ब्युरोक्रेट्सना सांगावं लागतं की हे आपल्याला असं करायचं, हे असं करायचंय, गाईडलाईन्स सगळ्या तयार कराव्या लागतात. तर ही सगळी जी मंडळी होती ही सुद्धा अशा कॅम्पेन करता नवीन होती. त्यामुळे सुरुवातीला जी प्रोसिजरल पार्ट जो ठेवला होता त्याच्यात मी मान्य करतो, एक थोडीशी चूकही म्हणायला हरकत नाही बारीकशी, की खूप पेपर वर्क होतं, हे फॉर्म भरा, ते हो भरा, हे सर्टिफिकेट हो पाहिजे, ते नो ऑब्जेक्शन आणा, अमकं तमकं खूप होतं त्याच्यात. आणि त्यामुळे जो विक्रेता होता, जो बिझनेस स्टार्ट करताना, विशेषतः छोटे जे असतात ते फार मोठ्या विक्रेत्यांना ना, रिलायन्स आणि टाटा सारख्यांना फार प्रॉब्लेम नाही, कारण त्यांच्याकडे मॅनेजर ठेवलेले असतात आणि ते हे सगळे पेपरवर्क मॅनेज करत असतात, हेच त्यांचं डेली काम असतं. छोट्या विक्रेत्यांना, ज्यांना स्वतःहून हे सगळं धावपळ करावी लागते, त्यांना ओढाताण जास्त होते, आणि ती होत होती, म्हणजे मान्य करू आपण. पण साधारण मेक इन इंडियाचं पहिलं वर्ष जेव्हा संपलं, तेव्हा गव्हर्नमेंटनी एक अख्खा रिव्ह्यू केला त्यांचा, की आपण कुठे चुकलो, कुठे बरोबर होतो, काय चांगलं झालं, काय वाईट झालं. त्याच्यातून त्यांना कळलं की आता हे पेपरवर्क जे छोट्या निर्मात्यांकरता जे आपण ठेवलंय ते आपण कमी केलं पाहिजे. पण त्यातले काही फॉर्म्स आणि असे महत्वाचे होते की ते टोटली एलिमिनेट करता येत नव्हते. म्हणून मग त्यांनी जेवढं प्रोसिजर डिजिटाईज करता आलं तेवढं करायला सुरुवात केली. त्यामुळे आज हा ऍटलीस्ट हे झाले की तुम्हाला हार्ड कॉपी फॉर्म्स घेऊन धावपळ करत ह्या ऑफिसमधनं त्या ऑफिसमध्ये पळत जावं लागत नाही. तुम्हाला तुमच्या कम्प्युटरच्या समोर बसून घरातून सुद्धा ह्याच्यातलं बरंचसं प्रोसिजर कम्प्लीट करता येतं. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार होतो ह्याच्यात की अं, काही गुंतवणूक अशा स्वरूपाची असते की त्याच्यात पेपरवर्क तुम्ही भारतात बिझनेस सुरू करा, अमेरिकेत करा, इंग्लंडमध्ये करा, ती प्रोसिजर आणि ते फॉर्म्स येणारच, त्याचा काही इलाज नसतो. एक सोपं उदाहरण देतो ह्याच्यात तुम्हाला, की एक कंपनी आली आणि ते काही असे प्लॅस्टिक मोल्डेड पार्ट्स बनवत आहेत की जे डिफेन्स इंडस्ट्रीला ते विकणार. बर एवढंच त्यांचं काम आहे, त्यातनं प्रॉफिट हम्म, कमवणार. हम्म, आणि सपोज ही अगदी भारतीय कंपनी आहे आणि त्यांनी सुरुवात केली आणि गव्हर्नमेंटनी हम्म, खूप त्यांना सपोर्ट केला. आता हे पार्ट्स ते डिफेन्स इंडस्ट्रीला विकणार म्हटल्यावर त्याच्यात डिफेन्स आणि स्ट्रॅटेजिक विषय निर्माण होतो. मग आता ही कंपनी ही कुठे बाबा चुकीच्या लोकांनी स्टार्ट केलेली तर नाही ना, कुठेतरी एखादी हम्म. मिलिटंट ऑर्गनायझेशनची इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात असेल तर काय सांगता येणार हो आहे. आणि हो त्यांनी आपल्या डिफेन्सला पुरायचं म्हणजे ते फॉल्टी पार्ट्स हे पुरवू शकतात मुद्दाम. तर ह्या असे सगळे इश्यूज येत असल्यामुळे आता त्या कंपनीचं जास्त डिटेल्ड अनालिसिस आणि इन्व्हेस्टिगेशन होणार त्यांना परवानगी मिळायच्या आधी. मग आता त्याच्यामध्ये त्यांना काही फॉर्म भरावे लागणार, काही गव्हर्नमेंटची लोक त्यांच्या कंपनीत येणार, इन्व्हेस्टिगेशन करणार, 10 प्रश्न विचारणार. त्यांनाही ते त्या प्रश्नाला, प्रत्येक प्रश्नाला जोडून, नुसतं प्रश्नाचं उत्तर देऊन चालणार नाही, प्रश्नाला जोडून काहीतरी एक हे सर्टिफिकेट द्या. मग तुम्ही म्हणताय ना की तुम्ही सगळे भारतीय आहात, मग तुमची सगळ्यांचे आधार कार्ड सबमिट करा. मग तुम्ही हा अमकं म्हणताय ना, मग त्याच्याकरता हे सर्टिफिकेट द्या. हा जो भाग असतो तो काही हम्म, बिझनेसेसमध्ये येणार, त्याला काही इलाज नसतो, पण तो हम्म. सर्वत्र आहे. त्यामुळे तेवढा हा ऍक्सेप्ट केला पाहिजे. लकीली इनफ करायला पाहिजे हम्म, बिझनेसच्या सुरुवातीला हे भरपूर असतं. एकदा हम्म. बिझनेस सुरू झाला की ही चालू जी झाला प्रोसिजर हा पार्ट असतो तो हळूहळू हळू कमी होत जातो आणि थोडा हम्म, पुढे प्लॅटो होतो त्याचा. हा पण म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्हली काम झालेलं आहे, म्हणजे त्याचा सुद्धा झालेलं रिव्ह्यू आहे घेऊन आणि अजून त्यावर होत आहे, म्हणजे अजूनही त्या स्वरूपाचं काम प्रोसेस अजून थोडं मध्ये चालू आहे. आहे सर आपण म्हणालो की बऱ्याचदा काय होतं ना की माहितीचा जो रिसोर्स आहे, सोर्स आहे, तो कदाचित बऱ्याचदा चुकीचा, कारण आता काय झालंय, हा इन्फॉर्मेशनचं जग आहे हे. आणि आपल्याला खूप ठिकाणून माहिती सतत आदळत असते, कानावर येत असते, दिसत असते. आणि याला सगळ्यात मोठं म्हणजे सोशल मीडिया, की बरोबर. अगदीच सोशल मीडियावरती आपल्याला सगळी माहिती अवेलेबल असते. म्हणजे अगदी बरोबर. त्याच्यावरती खूप जोक्स पण येतात. हे झालं आपलं बजेट, की आता उद्या सगळे अर्थशास्त्रज्ञ उठतीलच. आणि ते काही प्रमाणात खरंही आहे, की म्हणजे खरं खरोखर आहे. आता काय त्यामुळे सामान्य माणूस ना खूप गोंधळून जातो. तर मग मला आता त्याच्यातच मी त्या समाज माध्यमांवरतीच बघितलेली एक सतत वाचली जाणारी गोष्ट म्हणजे जीडीपी. तर हा. हा जीडीपी थोडासा समजावून सांगा, जीडीपी काय आहे? आणि पुन्हा माझा तोच प्रश्न आहे, की त्याचा दैनंदिन जीवनावरती, सामान्यातल्या सामान्य माणसावरती काय परिणाम होतो? चांगला बरं बरं. झाला, वाईट झाला? हो. म्हणजे जीडीपी वाढला, कमी झाला, काही झालं हो. तरी. आणि म्हणजे जीडीपी काय तो तर मी समजावून सांगतो भाग. आणि त्याच्या आधी तुम्ही जो हे म्हणालात त्याच्यावर एक छोटी रिॲक्शन देतो की सोशल मीडिया आणि हे सगळे इन्फॉर्मेशनचं जग इतकं फोफावलेलं आहे की बरोबर आहे, आपल्याला कडे जी माहिती येते ती हम्म. वेगवेगळ्या माध्यमातून येत असते, सोर्सेसमधून येत असते. आणि काही सोर्सेस चांगले असतात, काही वाईट असतात. त्यामुळे आता फार केअरफुल व्हायला पाहिजे. म्हणजे इन्फॉर्मेशनचं एक्सप्लोजन झालं, याचा चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम आहे. त्यातला वाईट करेक्ट. परिणाम हे आहे की ज्यांना त्या सगळी प्रगती जी होतीये ती बघवत नसेल किंवा काही कारणास्तव त्यांना ती स्लो डाऊन करायची असेल, तर ते सुद्धा तिथे इन्फॉर्मेशन टाकत असतात तुम्हाला कन्फ्युज करायला मुद्दाम.
आणि बरोबर. काही काही लोक तर म्हणजे त्यांना माहीत नसते, त्यांचं तर असं काही भयंकर मोठी मोटिव्हही नसतील, पण त्यांना चुकीची माहिती प्रोव्हाइड करण्याची एक सवयच लागून गेलेली असते. हम्म, तर मग हम्म, आता ह्याच्यावर आता झालंय असं की आपण त्या इन्फॉर्मेशनचे सोर्सेस जे आहेत ना ते केअरफुली हम्म, बघायचे, की कुठल्या सोर्समधून आले. उदाहरण देतो मी इथे, की जर मला बँकिंगची इन्फॉर्मेशन हवी आहे, हम्म. बँकिंगच्या सेक्टरबद्दल, ती जर आरबीआय बरोबर. कडून आली तर ती रिलायबल आहे 100%. डाऊट अच्छा. काढायचीच गरज नाही. हम्म. कारण आरबीआय इज अ व्हेरी रिलायबल सोर्स फॉर ऑल इन्फॉर्मेशन रिलेटेड टू इंडियन बँक्स. रिलेटेड टू बँक्स. करेक्ट. किंवा बँकिंगच्या व्यतिरिक्त असेल सपोज, तर आपण काय म्हणायचं की शेअर मार्केट रिलेटेड काहीतरी मला माहिती हवी आहे, तर मी सेबीच्या वेबसाईटवर जाऊन बघतो. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ती माहिती नक्की बरोबर आहे. मला जर उद्या काही जनरल प्रोडक्शन डिटेल्स बद्दल, काही भारताची इम्पोर्ट एक्सपोर्ट याच्याबद्दल माहिती हवी असेल, तर ज्याला आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतो त्याच्यावरून काहीतरी माहिती घेण्यापेक्षा इंडियन इकॉनॉमिक सर्व्हे नावाचं एक मोठं पुस्तक दर हा. फेब्रुवारी मध्ये बर. गव्हर्नमेंट पब्लिश करत असतं. त्याच्यात हम्म. कलेक्ट केलेला प्रचंड प्रमाणात डेटा, काही डेटा टेबल्सच्या फॉर्ममध्ये, काही ग्राफ्सच्या फॉर्ममध्ये, काही टेक्स्टच्या फॉर्ममध्ये त्यांनी रिलीज केलेला असतो आपल्या सगळ्यांकरता. तर तुम्ही ज्याला ही माहिती खूप वापरायची असेल त्यांनी फेब्रुवारीमध्ये सरळ ते विकत घ्यावं. पुस्तक असतं मोठ्याच्या मोठं, आणि त्याच्यातली अच्छा. जी इन्फॉर्मेशन ही नक्की रिलायबल आहे. म्हणजे ही उदाहरणं दिली मी, की अशी रिलायबल सोर्सेस मधून आलेली इन्फॉर्मेशन असेल तर त्यांनी आपला फायदा जास्त होतो. हम्म. राहिला पॉईंट आपला जीडीपीचा. जीडीपी समजून घ्यायला आपल्याला एक काम करावं लागेल, की आधी आपल्याला टेक्स्टबुकमध्ये त्याची व्याख्या कशी दिली जाते ते बघूया. आणि हम्म. का बघूया, जरी टेक्स्टबुक मधली व्याख्या असेल डेफिनेशन, तरी ते तसंच्या तसं प्रॅक्टिकल लाईफमध्ये अप्लाय केलं जातं. बर. म्हणजे ओके. टेक्स्टबुकचं डेफिनेशन वेगळं आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये वेगळं असं असं नाहीये. नाहीये. अच्छा. जीडीपी हा कॉन्सेप्ट असा आहे की जसा आपण टेक्स्टबुकमध्ये वाचतो तोच Correct. आपली जी स्टॅटिस्टिकल संस्था आहे, सेंट्रल स्टॅटिस्टिकल हम्म, ऑर्गनायझेशन CSO, हम्म, हे तेच हम्म. डेफिनेशन वापरतात, त्यानुसारच कॅल्क्युलेट करतात आणि त्यानुसारच तो आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. तर जीडीपी ची साधी व्याख्या साध्या इंग्लिशमध्ये आधी आपण असं म्हणू शकतो की जीडीपी इज द मनी व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस बर. प्रोड्युस्ड बाय अन इकॉनॉमी इन हम्म. इट्स डोमेस्टिक टेरिटरी ओव्हर अ पिरियड ऑफ 1 year. ही सगळ्यात शॉर्ट आणि सोपी व्याख्या होऊ शकते. आता ह्याला जर आपण फोड केली आणि जरा मराठीत मांडायचा प्रयत्न हम्म. केला तर त्याचा अर्थ असा होतो. पहिलं म्हणजे की ही मनी व्हॅल्यू असते, म्हणजे रुपीजच्या स्वरूपात ही व्हॅल्यू तुमच्याकडे दिली जाणार आहे. किलोज आणि लिटर्स आणि अशा युनिट्समध्ये आपण मोजू शकत नाही, कारण वेगवेगळ्या गुड्स आणि सर्व्हिसेस आपल्याला त्यांच्या व्हॅल्यूज ऍड करून बघायच्या. त्यामुळे किलोज आणि लिटर्स वगैरे असे ऍडच होणार नाहीत. सर्व्हिसेस तर आवर्स आणि मिनिट्समध्ये हो. मोजल्या जातात, म्हणजे ते सगळं ऍड बरोबर. होणार नाही. म्हणून त्या प्रत्येक वस्तूची, ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस, त्यांची जी मनी व्हॅल्यू असेल, रुपीजची व्हॅल्यू जी असेल ती हो. घेतली जाते, म्हणजे मग ऍड करायला सोपं जातं. हो. बरं, ही मनी व्हॅल्यू कशाची आहे? तर भारत देशाने तयार केलेल्या सर्व वस्तूंची मनी व्हॅल्यू, हम्म. सगळ्या गुड्स अँड सर्व्हिसेस त्याच्यात कॅल्क्युलेट होतात. ऍग्रिकल्चरल आल्या, इंडस्ट्रीयल आल्या, बँकिंग सर्व्हिसेस, इन्शुरन्स सर्व्हिसेस, कम्युनिकेशन सर्व्हिसेस वगैरे वगैरे सगळं आलं. म्हणजे तुम्हाला अगदी सिंपल करून सांगायचं झालं तर तुम्ही जर उद्या चित्रपट बघायला गेला, हम्म. तो चित्रपट ज्या प्रोड्युसरनी प्रोड्यूस केला त्याच्या दृष्टीने हे प्रॉडक्ट आहे ना, एक ऑडिओ व्हिज्युअल हो, हो. प्रॉडक्ट आहे. करेक्ट आहे. तर तो सुद्धा जीडीपी मध्ये कॅल्क्युलेट होतो, की तो चित्रपट ओके. करायला त्याला रुपी व्हॅल्यू काय पडली, त्याला तो तयार करायला आणि विकायला, अच्छा. हे हम्म. सुद्धा कॅल्क्युलेट हम्म. होतं. आणि तुमच्या डिनर आणि लंचच्या वेळेला तुम्ही जेव्हा राईस खाताय ना, तो हो. राईस जो प्रोड्यूस झाला ना, तो ओव्हरऑल भारतात जो प्रोड्यूस झाला त्यातलाच काही भाग तुमच्या डिनर टेबलवर आला. तर तो अख्ख्या भारतात किती राईस तयार झाला वर्षभरात हेही त्यात आलं. व्हीट किती तयार झाला हेही आलं. भाज्या फळं किती झाली तयार त्या वर्षभरात तेही कॅल्क्युलेट केलं. आता लोक मला विचारतात की मग हे सगळं कॅल्क्युलेट करण्याची ॲबिलिटी आहे का आपल्याकडे? तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक्झॅक्टली. माझा हाच प्रश्न असणार होता. आन्सर इज की येस. वी डू हॅव द केपेबिलिटी. नुसतं आहे एवढीच नाही, तर साधारण 1960-65 पर्यंत हा आकडा आपल्याला थोडासा इनॅक्युरेट वाटायचा, पण हम्म. 1970-72 पासून याच्यात अॅक्युरेसी आपण वाढवत गेलो. बाय 1980s आपण असं म्हणू शकतो की हा आकडा बऱ्यापैकी अॅक्युरेटली आपल्याला मिळायला लागला. आणि मग कम्प्युटर्स जसे आपल्याकडे आले तशी ती अॅक्युरेसी हम्म. अजून वाढत गेली. आणि अगदी रिसेंट डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या आपण बघितल्या तर हा स्टॅटिस्टिकल डेटा जनरेट होतो. ते जनरेट करण्याची एक त्याची पद्धत आहे, प्रोसिजर आहे. आणि हम्म. प्रत्येक विक्रेत्याकडून तयार झालेला जो माल आहे तो नक्की ह्याच्यात कॅल्क्युलेट होतो. मग तुम्ही म्हणाल कसं? सपोज मी एक छोटासा बिझनेस करत असेल, की एक छोटं हॉटेल मी चालवते पुण्यात, तर वर्षभरात मी किती बिझनेस केला हे त्या सीएसओला कसं कळणार? हो. त्यांचे तर लोक माझ्याकडे कधी नाही आले, किंवा त्यांनी मला काही ईमेल नाही दिली की तुमचा हम्म. इयरचा बिझनेस हम्म. किती झाला आमच्याकडे पाठवा, नाही. पण सीएसओ कडे तो डेटा तरी पुरवला जातो. कसा? तर हॉटेलवाल्याला
कुठे ना कुठे त्याच्या बिझनेसची सबमिशन्स करावी लागतात. मग ती इन्कम टॅक्स करता असेल, जीएसटी पर्पज करता असेल, त्याला माझा बिझनेस इतका झाला वर्षभरात हे सांगावंच लागतं. तो सांगावंच आकडा लागतं. बरोबर. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या थ्रू सीएसओ कडे गेला. म्हणजे हो. साधं बरोबर. कोथरूडमध्ये एक हॉटेल जरी असेल छोटस, तर त्यांनी वर्षभरात किती बिझनेस केला हे सीएसओ पर्यंत आकडा पोहोचलेला आहे. आणि मग असा आकडे अख्ख्या भारतातले घेत घेत हा पूर्ण भारतात रेस्टॉरंट बिझनेसचा टोटल रुपीज क्रोअर्स हा मध्ये किती बिझनेस झाला वर्षभरात, म्हणजे त्यांनी किती वस्तू तयार करून टेबलवर सर्व केल्या, हा आकडा सीएसओ ला मिळालेला आहे. तो त्या जीडीपी मध्ये येणार आहे. सो जीडीपी हा मनी व्हॅल्यू आहे सर्व वस्तू ज्या आपण बनवल्या वर्षभरात, एका वर्षात, एका फायनान्शियल इयर मध्ये, हम्म, तसं एक मनी व्हॅल्यू तुमच्या समोर ठेवली जाते. आता ह्याच्यात फक्त हम्म, बघायचा भाग काय व्याख्येमध्ये, की हे डोमेस्टिक टेरिटरी प्रकार काय. तर हम्म. डोमेस्टिक टेरिटरी ही जी टर्म आहे, ही इकॉनॉमिक्स मध्ये फक्त आपण नाही तर जगभर एक फिक्स्ड त्याला प्रमाण ठरवलेलं आहे, की प्रत्येक देशाने ह्याच गोष्टीला डोमेस्टिक टेरिटरी ठरवायचं. याच्याकरता बर. एक मोठं कन्व्हेन्शन झालं होतं जिनेवामध्ये, जिथे ते साईन केलेले आहे सर्व देशांनी. आणि सर्व हो. देशात हा जिनेवा डोमेस्टिक टेरिटरी, कन्व्हेन्शन. हा. हम्म. एक्झॅक्टली सेम गोष्टीला सगळे ज्या डोमेस्टिक टेरिटरी म्हणतात. हा. डोमेस्टिक हम्म, टेरिटरीमध्ये काय काय येतं, बऱ्याच गोष्टी येतात. काही उदाहरणं देतो. आपला अख्खा जो मॅप आहे, ती जी हम्म, बॉर्डर आहे, टेरिटोरियल बॉर्डर हम्म, आपली लँड स्पेस, ती सगळी डोमेस्टिक टेरिटरीमध्ये इन्क्लुडेड आहे. बरं, आपल्या 3 बाजूनी समुद्र आहे. तर हम्म. या समुद्राचा काही भाग भारताचा समजला जातो, तो अख्खा भाग डोमेस्टिक टेरिटरीमध्ये इन्क्लूड केलेला आहे. ओके. बरं, याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे एअर स्पेस आहे, किंवा कारण कारण काही गोष्टी ज्या आहेत, वस्तू किंवा सर्व्हिसेस या एअरमध्येही तयार होत असतात. हम्म. जसं की एअरलाईन सर्व्हिस, ती प्रत्येक फ्लाईटमध्ये जी फ्लाईट अटेंडंट तुम्हाला सर्व्हिसेस देत असते, त्या तर इन एअर तयार होत असतात, म्हणून ती हो. एअर सुद्धा क- इन्क्लूड करायची. तर असं करत हो. करत मग आपले एम्बसीज आणि कॉन्स्युलेट्स कुठल्या कुठल्या देशात असतात, हा. त्याही त्याच्यात इन्क्लूड केलेल्या आहेत. असं करत अच्छा. करत हम्म, क्लिअर कट त्याचं डेफिनेशन ठरलेलं की याला आपण डोमेस्टिक टेरिटरी म्हणतो. आणि ह्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये आपण भारताने जितक्या वस्तू वर्षभरात तयार केल्या, गुड्स आणि सर्व्हिसेस, त्या हम्म. सगळ्यांचं एक नीट कॅल्क्युलेशन करून रुपीज क्रोअर मध्ये एक आकडा अनाऊन्स केला जातो. त्या आकड्याला आपण म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे जीडीपी. ओके. जीडीपी. हम्म, थोडक्यात आपण हम्म. आधी जे बोललो ना, त्याच्यातला काही भाग इथे आला, की हा. वर्षभरात भारत देशात डोमेस्टिक टेरिटरीमध्ये किती वस्तू तयार झाल्या, हम्म, त्याचा हम्म, एक्झॅक्ट आकडा आपल्यासमोर मांडला जातो जीडीपी म्हणून. हम्म. मग हे आपण कधी कधी असं म्हणतो की म्हणजे हे सीएसओ चे ऑफिस आणि मुलांना पुस्तकात द्यायचं आणि त्यांच्याकडनं परीक्षा लिहून घ्यायच्या, हम्म, याच्याकरताचा हम्म. कॉन्सेप्ट आहे का? तर नाही. ह्या ज्या नाही. वस्तू तयार झाल्या या तुम्ही आम्हीच विकत घेतलेल्या आहेत कुठे ना कुठे, हो. किंवा बरोबर. आपल्यापैकी काही लोकांनी ह्या तयार करण्यात मदत केलेली आहे. म्हणजे आपले कोणतरी नातेवाईक किंवा मित्र एखाद्या कंपनीमध्ये त्या प्लांटवर काम करतायत सुपरवायझर हम्म, म्हणून, आणि त्यांच्या हम्म, हाताखाली ते लेबरर आहेत, त्यांनी त्या तयार केलेल्या वस्तू आहेत. एक सोपं उदाहरण देतो, की तुमच्याकडे सपोज टोयोटाची गाडी आहे. हम्म. तर टोयोटा कंपनीमध्ये तुमचा जर कोणी नातेवाईक नोकरी करत असेल प्लांटवरती, तर त्यांनी ती गाडी तयार करायला मदत केली आहे, आणि ती गाडी हो. तुम्ही करताय. ती गाडी ते जीडीपी मध्ये कॅल्क्युलेट झालेली आहे, कारण ती इंडियाचं हो. उत्पादन आहे डोमेस्टिक टेरिटरी मधलं. त्यामुळे जेव्हा आपण जीडीपी म्हणतो, तेव्हा त्याच्यात तुम्ही हा. जी डे टू डे वापरताय ती गाडी सुद्धा इन्क्लुडेड आहे. तुमचं डेली हम्म, जे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर आहे तोही इन्क्लुडेड आहे. तुम्ही जर हम्म. बँकेत गेलात, काही सर्व्हिसेस गेलात, तर त्या बँकनी किती वर्षभरात बिझनेस केला तोही त्या जीडीपी मध्ये इन्क्लुडेड आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर जीडीपी आपल्याला अख्ख्या अर्थव्यवस्थेचा भारतातल्या एक छान फोटो काढून दिल्यासारखा आहे. डिटेल्ड फोटो आहे. ओके. हम्म, आता मग हम्म, तुम्ही मला हम्म. म्हणजे हा एक फक्त आकडा असतो का? तर हो, मुळात हा एक आकडा असतो. पण तुम्ही जर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन सीएसओचा जर अॅन्युअल रिपोर्ट वाचला, तर त्याच्यात हम्म. त्याची सगळी जी मधली डिटेलिंग आहे ते सगळं दिलेलं असतं, की बर. डिस्ट्रिक्ट वाईज कुठल्या डिस्ट्रिक्टनी किती उत्पादनात कॉन्ट्रीब्युशन केलं. पण म्हणजे हे कुणालाही अवेलेबल होऊ शकतं हे बघणं नाही म्हणजे. हो, सीएसओचा रिपोर्ट जो आहे तो तुम्ही जसं शेल्फवरून आपण पुस्तक विकत घेतो तसं विकत घेऊ शकता. मोठमोठ्या कंपन्या, बँक, इन्शुरन्स कंपन्यांची मोठी ऑफिस असे विकत घेतात. हम्म, युनिव्हर्सिटीजमध्ये, हम्म. कॉलेजेसमध्ये जिथे हे असे विषय शिकवले जातात, तिथे शिकवले सीएसओचा जातात. रिपोर्ट विकत घेऊन लायब्ररीमध्ये ठेवला जातो, की मुलांनी रेफर करावा. इंडियन इकॉनॉमिक सर्व्हे तुम्ही मोठ्या कुठल्याही कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जा, दरवर्षीचा इंडियन इकॉनॉमिक सर्व्हे तुम्हाला लायब्ररीच्या शेल्फवरून काढून सरळ वाचत बसता येतं. हम्म, हम्म. म्हणजे फ्रीली अवेलेबल आहेत. म्हणजे फ्रीली इन द सेन्स त्याचे काही 4 पैसे असतात, ते हा. दिले की ते अवेलेबल हम्म, हम्म. होतात. आरबीआयचा रिपोर्ट असतो अॅन्युअल, तो तुम्ही विकत हो. घेऊ शकता. हम्म, आणि हम्म. त्याच्यात ही सगळी, त्याच्यात बँकिंग रिलेटेड सगळी माहिती असते. तर जीडीपीचा जो सगळा भाग आहे तो सीएसओच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतो, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये मिळतो. आणि तुम्हाला तपशीलवार डिटेल जर बघायचे असतील, की मला हवंय की फक्त ह्या अख्ख्या जीडीपी मध्ये भारताच्या कार मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीनी काय योगदान केलं, तेही बघायला मिळतं.
त्याच्यामध्ये असं दिसतं. डिटेलिंग त्यात आहे. महाराष्ट्राचं बरोबर. कॉन्ट्रिब्युशन किती होतं ॲज कम्पेअर्ड टू आंध्र प्रदेश हे बघायचं तर हा. तेही त्याच्यात आहे. हम्म. म्हणजे डिटेलिंग हे दिलेलं असतं, पण एक आकडा तुम्हाला द्यावा असेल तर तो वरती दिलेला असतो की पूर्ण सगळ्या सर्व गुड्स आणि सर्व्हिसेसचं मिळून उत्पादन किती झालं तर रुपीज क्रोर्समध्ये हे इतकं झालं. म्हणजे सर थोडक्यात हा या जीडीपीचा किंवा जी आपली 5व्या क्रमांकाची इकॉनॉमी आहे त्याचा सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यावर सुद्धा कुठेतरी परिणाम होत असतो, हे नक्की. तो बरोबर. कदाचित असा दृश्य स्वरूपात नसेल, पण तो होत असतो कुठे ना कुठेतरी, हे नक्की. होय. अ, आता आपला देश हा खूप गरीब देश आहे आणि असं सगळं आपल्या ह्याच्याबद्दल, आणि ती गोष्ट खरी पण आहे. आपल्याकडे खरंच गरिबीचं प्रमाण खूप जास्त आहे. तर आता हे जी काही इकॉनॉमी जी सुधारतीये किंवा, तर त्याचा परिणाम ही गरिबी आता आपण गरिबी हटाओ हा नारा म्हणजे मी लहान असल्यापासून ऐकते. तर तसं काही प्रत्यक्षात घडताना तर काही खरं बघायला गेलं तर दिसलेलं नाहीये. तर मग हे जी काय आपली, म्हणजे लगेच तर होणार नाही, ही प्रोसेस आहे, याला वेळ लागेल. पण हळूहळू ह्याचा गरिबी कमी होण्यावरती परिणाम होऊ शकेल. याबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह आहात का? मी नक्कीच पॉझिटिव्ह आहे. आणि अ, ती पॉझिटिव्हिटी जी आहे ती सांगण्याच्या आधी एका दुसऱ्या पॉझिटिव्हिटीने आपण सुरुवात करू या विषयाची, की आपला देश गरीब आहे का याही प्रश्नावर परत एकदा मला वाटतं आपल्याला सगळ्यांना आकडेवारी बघून लक्ष टाकलं पाहिजे. बरं. काय होतं थोडंसं आपण रस्त्याने जात असताना आपल्याला बिचारे ते भिकारी कुठे रस्त्यावर बसले दिसले, कुठेतरी उजव्या बाजूला तुम्हाला स्लम दिसलं की आपल्या डोक्यात हे विचार येत राहतात की गरिबी तशीच आहे. ती काही गेलेली नाहीये. आकडेवारी असं नाही म्हणत आहे. तर आकडेवारीमध्ये मी एक्झॅक्ट आकडेवारी तुम्हाला सगळ्यांना आता सांगतो की साधारण 1948-49 मध्ये, म्हणजे इंडिपेंडन्स मिळाला त्याच्या जस्ट नंतर पहिली जी आकडेवारी आली गरिबीची, तर ॲट दॅट टाइम इट वॉज टोटल नंबर ऑफ पुअर पीपल इन इंडिया वेर अराउंड 66% ऑफ टोटल पॉप्युलेशन. बरं. पूर्ण पॉप्युलेशनच्या 66% लोक गरिबी रेषेच्या खाली होते. आता हा जो 66%चा आकडा आहे हा फारच मोठा आहे म्हणजे हो. टक्केवारीमध्ये. बरोबर. जो काय प्रयत्न आपला त्या काळात झाला किंवा लाल बहादूर शास्त्री जेव्हा होते तेव्हा ग्रीन रेव्होल्युशन झालं. त्याच्या पुढे त्याच्या अलीकडे सुद्धा इनफॅक्ट महालनोबिस म्हणून जे आपले प्लॅनिंग कमिशनचे डेप्युटी चेअरमन वगैरे होते, त्यांच्या अखत्यारीखाली एक विशेष इंडस्ट्रियलायझेशनचा खूप पट्टा आपल्याला मिळाला 5 ते 7 वर्षाचा. आणि 1975च्या नंतरही काही ज्या डेव्हलपमेंट झाल्या त्या सगळ्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल ही आकडेवारी बदलत गेलेली आहे. ही आकडेवारी इतकी बदलत गेलेली आहे की तुमच्याकडच्या प्रेक्षकांना तर कदाचित ज्यांना माहित नाही त्यांना धक्का बसेल की आज ही 16% आहे टोटल पॉप्युलेशनच्या. बरं. 66% ऑफ टोटल पॉप्युलेशन, 66% ऑफ टोटल पॉप्युलेशन इज टुडे, म्हणजे मी थोडी राऊंड फिगर करतोय पण इट्स व्हेरी क्लोज टू 16% ऑफ टोटल पॉप्युलेशन. तर एवढी पहिलं म्हणजे गरिबी आहे. पर्सेंटेज वाईजच हे कमी झालेलं आहे. हो. आणि नुसतं हेच नाही तर ह्याच्यात दुसरा एक आकडा बघायला पाहिजे. वी आर सेइंग इट इज 16% ऑफ टोटल पॉप्युलेशन. तर ती हम्म. टोटल पॉप्युलेशन जर 1948 साली जी होती आणि आजची जर बघितली तर ती 3%ने तर तिप्पट वाढलेली आहे. हो. हम्म. म्हणजे हे तर जास्तच लक्षणीय आहे की तिप्पट पॉप्युलेशन वाढून सुद्धा सुद्धा. 66%चा हम्म. आकडा जर आपण 16% आणला तर ती कुठल्याही पॉलिटिकल पार्टीची गव्हर्नमेंट असो, रिगार्डलेस ऑफ दॅट, साधारण 1960चा मध्य 64, 65, 66 जेव्हा आलं तेव्हापासून ते आज 2025 पर्यंत जेवढी काय गव्हर्नमेंट आली त्यांना थोडेसे मार्क आपण ह्याबद्दल दिले पाहिजे. कुठे ना कुठे. नक्कीच बरोबर हा आहे. जो सगळा ही आकडेवारी जी बदलली आहे ना, ही केवळ प्रायव्हेट सेक्टरच्या कामातून नाही झालेली. प्रायव्हेट सेक्टरने जरूर हातभार लावलाय. एनजीओज आहेत ह्या क्षेत्रात काम करणारे, सोशल वर्कर्स आहेत, त्यांनी हार्ट आउट म्हणतात ना, ते पोरिंग देअर हार्ट आउट अशी कामं केलेली आहेत. त्याचा फायदा जरूर झालाय. पण हम्म. सरकारने सुद्धा वारंवार गरिबी हटवण्याकरता काही ना काही प्रोग्राम, काही ना काही जे एफर्ट घेतलेले आहेत, नोकऱ्या जनरेट करण्याकरता एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या स्कीम्स ज्या काढलेल्या आहेत, त्याच्यात हम्म. हजारो लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. ह्याच्यामुळे आणि अर्थातच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जी प्रगती 90s पासून पुढे जी आपल्याला दिसते हम्म. त्याच्यामुळे हम्म. एक फरक पडलेला आहे. अर्थातच आयटी सेक्टरचा जो बूम आला किंवा फोफावायला हम्म. लागले त्याच्या एक हम्म. साधारण 10 वर्ष आधीपासून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ती वर्तुळ जी फिरतायत ती जास्त जोरात फिरायला लागलेली आहेत. आणि अच्छा. त्यामुळे येस, हम्म.
हा आकडा खरंच 16% झालेला आहे. त्याच्यात हम्म. कोणीही डाऊट घ्यायची गरज नाहीये. अगदी रिलायबल आकडे मी तुम्हाला सांगतोय. आणि आता आपण बघू, तुम्ही म्हणाल की ठीक आहे, हे स्टॅटिस्टिक्स झाले, ही आकडेवारी झाली. आता तुमच्या नजरेला जे दिसू शकतं ते मी हो. तुम्हाला इंडिकेशन हम्म. देतो, की हम्म. एक साधारण 40 वर्षापूर्वी, हम्म. 40 वर्षापूर्वी पुणे, मुंबई, तुम्ही कुठल्याही शहरात असाल, पणजीमध्ये असाल, जिथे असाल तिथे तुम्ही जर आसपास हिंडलात, तर किती लोकांच्या पार्किंग लॉटमध्ये गाड्या दिसायच्या, किंबहुना खरंय. किती लोकांकडे पार्किंग लॉट होता. आणि अगदी अगदी. आज किती लोकांच्या पार्किंग लॉट मध्ये गाडी आहे की त्यांच्याकडे पार्किंग लॉटही आहे स्वतःच आणि त्यात गाडी उभी आहे. तुम्ही हे जस्ट म्हणजे ह्याच्यात तर कुठे आकडेवारी नाही आली, जस्ट तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये बघा. अगदी दुसरं अगदी उदाहरण नक्की. देतो असं हम्म. सहज तुमच्या डोळ्यात देखत दिसणारं, की 40 वर्षापूर्वी एखाद दुसरं कुठल्याही मेजर रोडला एखाद दुसरं मोठं रेस्टॉरंट असायचं आणि त्याच्यात एक साधारण शनिवार रविवार सोडलं तर फार कधी गर्दी नसायची. आज तुम्ही मेजर शहरांमध्ये जा, त्यांच्या मेजर रोड्सवरती प्रत्येक रस्त्यावर 8-8, 10-10 नाही तर काही काही ठिकाणी 20-20 रेस्टॉरंट्स आहेत आणि ती हो. सगळी जवळजवळ आठवडाभर भरलेली फुल आहेत. असतात. म्हणजे एवढे लोक इटिंग आउट जे म्हणतो आपण ते करू शकतायत. मग हे कोण आहेत? हे गरीब लोक आहेत का? नाही. हम्म. याचा अर्थ नुसतीच आकडेवारी नाहीये, तर आपल्या देशातली गरिबी खरंच कमी येत गेलेली आहे. ती कमी अजूनही जाती आहे. मग तुम्ही म्हणाल की काय, मग मग लोक का अजून असं म्हणतात की भारत गरीब देश आहे, किंवा मला एवढे गरीब लोक का रस्त्यावर दिसतात? तर त्याचा एक सिंपल सिंपल मी एक्सप्लेनेशन असं देईन, की इव्हन दो वी आर सेइंग इट इज 16% ऑफ टोटल पॉप्युलेशन. आपली हो. टोटल पॉप्युलेशन 140 करोड आहे. त्याचा 16% म्हणजे एवढा 16%. राहतो होतो, हा. की ही बिचारी गरीब माणसं तुम्हाला रस्त्यावर दिसणार आहेत. त्या दिसणार. वस्तू करेक्ट तुम्हाला आहे. दिसणार आहे. पण आकडेवारी जर बघितली ऍज अ पर्सेंटेज ऑफ टोटल पॉप्युलेशन, तर ते खूप कमी आपण आणवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट हम्म. मी सांगू शकतो की ही गरिबी कमी होण्यामध्ये आपण जो जीडीपी आत्ताच हो. आपण त्याची व्याख्या बघितली आणि समजून घेतला, त्याचा फार मोठा हातभार आहे. कारण हम्म. शेवटी लक्षात घ्यायला पाहिजे की हा जीडीपी वाढत गेलेला आहे भारताचा. हम्म. एखाद हम्म. दुसरं मध्ये वर्ष येतं की जेव्हा तो वाढत नाही. होतच हम्म. ते, शेवटी काय, इकॉनॉमीमध्ये अप्स अँड डाऊन चालू असतात. तो एक बरोबर. वेगळाच विषय आहे, म्हणजे त्याला आम्ही ट्रेड सायकल्सही म्हणतो. तर ते होत राहतं. एखाद्या वर्षी जीडीपी तेवढा नाही वाढत, पण ते एखादं अपवादात्मक वर्ष जर सोडलं तर बाकी जनरली आपला जीडीपी हा वाढत गेलेला आहे. तर ह्याची आकडेवारी साधारण अशी आहे की खूप पूर्वी इंडिपेंडन्सच्या नंतर 3 आणि 4% आपला हा वाढायचा. पुढे जर 70s 80s बघितलं तर ती आकडेवारी अजून जरा 5%पर्यंत आली. 80s संपत आले तशी ही 6-7%वर आली. आणि मोर रिसेंटली जर आपण बघितलं तर कधी कधी 9 आणि कधी कधी 10-11% सुद्धा वाढलेला आहे. आणि तुमच्या प्रेक्षकांना हे नोट केलं पाहिजे त्यांच्या डोक्यात, की 10% जीडीपीची वाढ ही फार अप्रतिम मानली जाते जगात कुठल्याही इकॉनॉमीमध्ये घडली तरी. आणि ओके. भारताची प्रचंड मोठी असल्यामुळे हम्म. भारतातल्या जीडीपीची 9 किंवा 10% वाढ म्हणजे तर फार प्रचंड वाढ झाली असं हो. मानलं गेलं. किंबहुना पाच अच्छा. टक्क्याच्या पुढे वाढ गेली की ती चांगली समजली जाते. आणि हम्म. डबल डिजिट हम्म. जीडीपी ग्रोथ इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द बेस्ट थिंग्स टू हॅपन. तर अच्छा. कारण कारण मी मगाशी एक्सप्लेन केलं तसं, याचा अर्थ एवढ्या जास्त वस्तू बनल्या या देशात, हा. त्या काही हम्म. लोकांनी ते विकत घेतल्या आणि अनंत लोकांनी, कित्येक हजारो लोकांनी, लाखो लोकांनी, करोड लोकांनी त्या वस्तू बनवण्यामध्ये मदत केली. हम्म. ऍज हम्म. लेबरर्स, ऍज मॅनेजर्स, ऍज ओनर्स ऑफ कंपनीज त्यांनी मदत केली. आणि त्या मदतीमध्ये त्यांनाही मोबदला मिळाला. कोणाला तो नक्कीच. पगाराच्या फॉर्म मध्ये मिळाला, हो. कोणाला रेंटच्या फॉर्म मध्ये मिळाला, कोणाला प्रॉफिटच्या फॉर्म मध्ये मिळाला, कोणाला डिव्हिडंड म्हणून मिळाला. ही नावं वेगवेगळी आहेत, पण हा सगळा हम्म. मोबदला त्यांनी घेतलाय. त्यांच्या बँकमध्ये हे पैसे आलेले आहेत. त्यामुळे आहेत. हा. तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये जरी आसपास बघाल तरी तुम्हाला अगदी लक्षात येईल, अगदी. जे लोअर मिडल क्लास मानले जायचे ते साधारण मिडल क्लास पर्यंत आले. मिडल क्लास मानले जायचे ते जरा हायर मिडल क्लास आले. जे तुम्हाला माहितीच होते की हायर मिडल क्लास आहेत ते तर आता रिचर क्लासेसमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. अगदी त्यांच्याकडे अगदी फार अगदी. मर्सिडीज पर्यंत सुद्धा गाड्या आलेल्या आहेत. त्यामुळे हे जरा ही हा पॉझिटिव्हिटी प्रवास त्याच्यात आहे. अगदी म्हणजे रिमार्केबल आहे की खरंच हा प्रवास गेल्या काही वर्षामध्ये अगदी नक्की झालेला आहे तुम्ही म्हणताय तो. आणि तो अगदी दिसून पण येतो. मी तो म्हणणारच होते दिसतो. विमान प्रवास सुद्धा म्हणजे पूर्वी किती लोक विमानाने प्रवास करायची आणि आता खरंच आहे म्हणजे खूप लोक आता परवडतं म्हणजे लोकांना विमानाने प्रवास करणं. मग हे असं असताना आपण जी सतत महागाई 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 इन्फ्लेशन ही जी आपण सतत ओरड ऐकतो, तर मला आता हाच खरा प्रश्न पडला की खरंच महागाई वाढली आहे का? अं, खरं सांगायचं झालं तर महागाई हा खरंच एक विषय असा आहे की जिथे भारताच्या अचिव्हमेंट्स म्हणाव्यात तेवढ्या मोठ्या नाही आहेत. बरं. कारण बाकी आपण खूप पॉझिटिव्हिटी आणि चांगल्या गोष्टी ज्या भारतात घडलेल्या आहेत त्या या आपण चर्चासत्रामध्ये खूप बघितल्या. इन्फ्लेशन हा एक भाग आपल्याकडे राहिलेला आहे की ज्याच्यावर अजून पूर्णपणे मात करण्याची गरज आहे.
आता फक्त इन्फ्लेशन हा टॉपिक जरा नीट समजून घेतला पाहिजे. थोडासा लोकांचा गैरसमज असतो की कुठे कांदे महाग झाले की ते त्याला इन्फ्लेशन शब्द वापरतात, कुठेतरी टोमॅटो एक महिनाभर महाग मिळाले की त्याला इन्फ्लेशन शब्द वापरतात, कधीतरी त्यांच्या फेवरेट रेस्टॉरंटचे 2-3 रेस्टॉरंटचे मेन्यू कार्ड जरा महाग झाल्या, प्राइसेस वाढल्या, ते म्हणतात इन्फ्लेशन. असं नाहीये. इन्फ्लेशन हा कॉन्सेप्ट इकॉनॉमिक्समध्ये खूप केअरफुली आणि अत्यंत रिसर्च करून हा पुढे मांडलेला आहे. त्यामुळे देर इज ओनली वन काइंड ऑफ प्राइस राईज की ज्याला आम्ही इन्फ्लेशन म्हणतो. तुम्ही बाकी कुठलेही शब्द वापरा, पण इन्फ्लेशन हा शब्द जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुम्ही एकाच प्रकारच्या भाववाढीला इन्फ्लेशन म्हणू शकता, आणि ती कुठली ती मी सांगतो. सो जनरली स्पीकिंग वी डिफाईन इन्फ्लेशन ॲज अ राईज इन द जनरल प्राइस लेवल ओव्हर अ सस्टेन्ड पिरियड ऑफ टाइम. म्हणजे याचा अर्थ काय होतो की 1-2 वस्तू महाग झाल्या कुठेतरी बाजारात तर त्याला आम्ही इन्फ्लेशन नाही म्हणत, किंवा बऱ्याच वस्तू महाग झाल्या पण त्या 1-4 दिवसच महाग होत्या, त्याला आम्ही इन्फ्लेशन नाही म्हणत. आम्ही इन्फ्लेशन त्याला म्हणतो जेव्हा असं होतं कधी कधी की बहुसंख्य गोष्टी आपण ज्या विकत घेतो, कॉमनली ज्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात, त्याच्यातल्या बहुसंख्य गोष्टी त्यांच्या किमती वाढत जातात इन द सेम पिरियड ऑफ टाइम, आणि चांगला असा आठवडा 2 आठवडा काय 4 आठवडे त्या वाढत जातात. अशी जी भाववाढ आहे त्यालाच आम्ही इन्फ्लेशन म्हणतो. सो इन्फ्लेशन हॅज टू बी वेअर द प्राइसेस ऑफ अ मेजॉरिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आर रायझिंग ऑलमोस्ट ॲट द सेम टाइम. आता तो मेजर केला जातो. त्याच्याकरता मॅथमॅटिकल जे टेक्निक आहे इंडेक्सिंगचं, इंडेक्स टेक्निक वापरलं जातं आणि इंडेक्स तयार केला जातो. आता इंडेक्स 2 प्रकारचे असतात. एक इंडेक्स तयार होतो होलसेल प्राइसेसकडे पाहून, एक इंडेक्स तयार होतो कन्झ्युमर प्राइसेसकडे बघून. कन्झ्युमर प्राइसेस म्हणजे रिटेलच्या प्राइसेस, ज्या ऍक्च्युअली तुम्ही ग्रोसरकडे गेल्यावर ज्या किमतीत विकत घेता वस्तू, त्याला आपण रिटेल प्राइसेस म्हणतो. कॉमन मॅन रिटेल प्राइसेस म्हणतो. इकॉनॉमिक्समध्ये आम्ही त्यालाच कन्झ्युमर प्राइसेस म्हणतो. अच्छा. तर आता इन्फ्लेशन रेट कॅल्क्युलेट करताना कुठल्या प्राइसेस घ्यायच्या असा प्रश्न पडतो ना, म्हणून सरळ तो प्रश्न आपण असा सोडवला की 2 वेगवेगळे इन्फ्लेशन रेट आपण डिक्लेअर करतो. होलसेल प्राइसेसचा इन्फ्लेशन रेट वेगळा आणि रिटेलचा वेगळा. तर होलसेल प्राइसेस मेजर वस्तू, सगळ्या मेजर वस्तू याच्यात कन्सिडर केल्या जातात, त्याचा डेटा कलेक्ट केला जातो. हेही काम मगाशी जे मी म्हटलं CSO तीच संस्था करते. फार सुंदर आपल्याकडे ही संस्था आहे. सगळ्या तुमच्या व्ह्युअर्सना मला सांगायला आवडेल की अप्रतिम काम करते ही. भारतातल्या अर्थव्यवस्थेचे स्टॅटिस्टिकल डेटा जो असतो तो अख्खा गोळा करणे, त्या डेटाचं प्रोसेसिंग करणे वर्षभर, आणि तो डेटा आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणे, हे त्यांचं मेन काम आहे, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. तर तेच किमतींचेही डेटा सगळे गोळा करतात. होलसेल प्राइसेसचा सर्व वस्तू, मग त्याच्यात कॉमनली कन्झ्युम्ड आयटम्स असं ते म्हणतात. कॉमनली कन्झ्युम्ड आयटम्समध्ये म्हणजे काय आलं तर कटलरी आली, मोबाईल आले, लॅपटॉप आले, आणि तुमची डेली जी तुम्ही खरेदी करता ती भाजीपाला आला, फळं आली, तांदूळ गहू आला, म्हणजे असं कॉमनली कन्झ्युम ज्या वस्तू आहेत, सर्व्हिसेस सुद्धा कॉमनली कन्झ्युम सर्व्हिसेस, ते सगळं त्यात घेतलं जातं. त्यांच्या किमती बघितल्या जातात आणि होलसेल प्राइसेसचा जो इंडेक्स केला जातो तो किती वाढतोय, आणि दुसरा एक डिक्लेअर होतो की कन्झ्युमर प्राइसेसचा जो इंडेक्स आहे तो किती वाढतोय. आणि जेव्हा आपण पेपरमध्ये वाचतो की बाबा इन्फ्लेशन रेट 10%, इन्फ्लेशन रेट 6%, तर ते कशाचे टक्के आहेत आपल्याला कळत नाही. ते आज तुम्हाला कळेल की हा रेट वाढण्याचे ते टक्के आहे. की हा होलसेल प्राइस इंडेक्स जर गेल्या महिन्याभरात 5%नी वाढला, त्याचा अर्थ तो इंडेक्स 5% कमी होता महिन्याभरापूर्वी, आणि आज महिन्याभरापूर्वीच्या मानाने आज तो 5% हायर आहे. याचा अर्थ होलसेल प्राइस इंडेक्स WPI नुसार इन्फ्लेशन रेट झाला 5%. बरं, आता जेव्हा होलसेल प्राइस इंडेक्सचा इन्फ्लेशन रेट 5% असेल तेव्हा कन्झ्युमर प्राइस इंडेक्स सुद्धा तेवढाच असेल का? नाही. ह्याचं कारण असं आहे, भारत देशामध्ये होलसेलर कडून जेव्हा ती वस्तू रिटेलरकडे येते आणि तुम्हाला विकली जाते, त्याच्यामध्ये बरेच स्टेजेस येतात, आणि त्यामुळे तुम्ही नॉर्मल आयटम्स असं बघितलं असेल की तुम्ही कधी होलसेल मार्केटमध्ये गेलात तर तो माणूस म्हणतो की 50 रुपये किलोला मी विकतोय, आणि तीच वस्तू तुमच्या घराच्या कॉर्नरला जो विक्रेता असतो त्याला विचारलं तर तो म्हणतो 90 रुपये किलो आहे. मग हे 50-90 झाले कसे? तर त्याच्यामध्ये स्टेजेस असतात की होलसेल कुठल्या तरी डिस्ट्रीब्युटरला विकतो, तो ते रिटेलरला विकतो, प्रत्येक वेळेला डिस्ट्रीब्युटर त्याचा प्रॉफिट ऍड करतो, रिटेलर त्याचा प्रॉफिट ऍड करतो, आणि तुम्हाला विकतो, तोपर्यंत ते 50-90 होतात. म्हणून कन्झ्युमर प्राइस इंडेक्स परत वेगळा अनाऊन्स केला जातो. जनरली स्पीकिंग भारतामध्ये होलसेल प्राइस इंडेक्स जेव्हा 5% असेल तेव्हा कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हा त्याच्यापेक्षा 2 किंवा 3% जास्त असतो. अच्छा. 8%, 8%, 9% निघू शकतो.
तर ह्याच्यावर काम मात्र आपल्याला भरपूर करायला पाहिजे, गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे. फक्त गव्हर्नमेंटनी एकट्याने काम करण्याची ही गोष्ट नाही, टाळी दोन हातांनी नाही वाजणार. आपल्याला सुद्धा आपले रिॲक्शन जे असतात, एक ग्राहक म्हणून, एक आपल्यापैकी काही लोक विक्रेतेही असतात, तर विक्रेते म्हणून आपल्या जे रिॲक्शन्स असतात, रिस्पॉन्स असतात, तेही फार महत्वाचे आहेत. की आपण विकताना वस्तूच्या किमती कशा ठेवतो, आपण विकत घेताना बार्गेनिंग करतो का, काय वस्तूंना बार्गेनिंग करतो, काय नाही करत, ह्या सगळ्यांवर ते अवलंबून असतं. पण गव्हर्नमेंटनी खूप काम केलं पाहिजे असं मला वाटते, की होलसेल प्राइस इंडेक्स आणि रिटेल प्राइस इंडेक्स मध्ये जी खूप मोठी गॅप, तफावत जी येते, तफावत आहे. ती हा. ती आपल्याला हम्म. कमी केली पाहिजे. आणि दुसरा एक आपल्याकडचा प्रॉब्लेम असा आहे की हो, हे खरं आहे की इंडियात इन्फ्लेशन जरा हायर साईडला मानलं जातं. हम्म. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा हा आहे की हायर इन्फ्लेशनचे जे पिरियड असतात ते सगळ्या इकॉनॉमीमध्ये येतात जगातल्या. जवळपास सगळ्या म्हणजे 99% इकॉनॉमीमध्ये, देशांमध्ये हे फेस केलेलं आहे. पण जे खूप प्रगत आणि चांगले मानलेले देश आहेत, ज्यांची अर्थव्यवस्था जास्त भक्कम मानली गेलेली आहे आपल्याही पेक्षा, त्यांच्याकडे तुम्ही हम्म. असं बघाल, स्वीडनमध्ये, डेन्मार्कमध्ये, नॉर्वेमध्ये, कारण हे देश खूप प्रगत आहेत आणि ह्यांच्याकडे त्यांनी स्टॅबिलिटी ऑफ प्राइसेस ज्याला आम्ही म्हणतो ते अचीव्ह केलेलं आहे. तर तुमच्या लक्षात हम्म. येईल की हायर इन्फ्लेशन रेटचा पिरियड हा खूप थोडा असतो, छोटा असतो, हम्म. 4 महिने, 6 महिने, 8 महिने. आपल्याकडे तो काही वर्षांचा असू शकतो. ओके. हा, आणि आलं इनफॅक्ट लक्षात. लोअर इन्फ्लेशन रेटचा पिरियड फार छोटा असतो आपल्याकडे. ओ. हा. आपल्याला हे जे त्रैमासिक आहे हे उलट करायचंय, उलट की हायर करायचंय. हा. इन्फ्लेशन रेटचे पिरियड छोटे असले पाहिजेत, लोअर इन्फ्लेशन रेटचे पिरियड मोठे केले पाहिजे. तर त्याच्यावर काम व्हायचंय. आणि एक अच्छा. शेवटची गोष्ट इन्फ्लेशनशी बोलताना, की लोकांना असं वाटतं की इन्फ्लेशन म्हणजे वाईट. हम्म. तुम्ही कोणाचे, ज्याचं इकॉनॉमिक्सची बॅकग्राऊंड नाही, त्याच्यासमोर इन्फ्लेशन हा विषय मांडा, त्याला तो प्रॉब्लेम वाटतो. नाही, इकॉनॉमिक्समध्ये इन्फ्लेशन हा न्यूट्रल शब्द समजला गेला आहे. त्याला चांगलं बर. किंवा वाईट म्हणलं जात नाही. कारण इन्फ्लेशन रेट खूप हाय असला की तो खरंच वाईट असतो, अख्ख्या इकॉनॉमी करता वाईट असतो. तसंच इन्फ्लेशन रेट जर थोडा खाली ठेवला, जरा स्टॅबिलिटी मिळाली, तर तो फार चांगला मानला जातो इकॉनॉमी करता. हम्म. इकॉनॉमीची वाढ व्हायला, आपण तो जो जीडीपी बोलत होतो, हो, त्या हो, जीडीपीची हो. वाढ व्हायला मदत होते. कारण काय लक्षात ठेवलं पाहिजे, आमच्या इकॉनॉमिक्समध्ये आम्ही एक लॉ ऑफ सप्लाय म्हणून मांडतो, एक कायदा आहे. आणि हा घडणारा कायदा आहे, पुस्तकी नाहीये. की किमती जेव्हा वाढत असतात तेव्हा विक्रेत्यांना वस्तू विकण्याची जास्त मोटिवेशन असते. हम्म. याचा अर्थ जेव्हा किमती वाढतायत तेव्हा विक्रेता जास्त वस्तू तयार करणार आणि जास्त विकायचा प्रयत्न करणार, आणि त्यामुळे तो जीडीपी वाढत जाणार. हम्म. हा सिंपल हम्म. लॉ ऑफ सप्लाय आहे, की हायर द हम्म. प्राइसेस, हायर द लाईकलीहुड दॅट द सेलर्स विल ट्राय टू सप्लाय मोर इन द मार्केट. आणि जेव्हा ते जास्त सप्लाय करायचा प्रयत्न करणार तेव्हा जीडीपी वाढणार. मग त्या मी जीडीपीचे जे चांगले फायदे मगाशी सांगितले, की जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढणार, तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज वाढणार, भरपूर वस्तू अवेलेबल होणार मार्केटमध्ये, हे सगळं त्याच्यातून होणार आहे. त्यामुळे अ ओके. गुड इन्फ्लेशन रेट कॅन ऍक्च्युअली सपोर्ट द एफर्ट ऑफ मेकिंग अ बिगर इकॉनॉमी. हम्म. अच्छा. असं आहे. ओके. आणि बरोबर आहे, म्हणजे आता मला ते आलं लक्षात तुम्ही जे म्हणताय ते. पण काय म्हणते मी? हम्म. हा. पण मग तुम्ही म्हणालात की या महागाईवरती सरकारने थोडं काम करायला पाहिजे. तर मग आता ही जी काही महागाई आहे तर ती देशांतर्गत ज्या गोष्टी घडतात त्याच्यावर अवलंबून आहेच आहे, ते तर आपण बोललो. पण देशाच्या म्हणजे त्याच्यावरती कदाचित गव्हर्नमेंट हे करू शकेल, कारण ते देशांतर्गत घडतंय. पण ज्या देशाच्या बाहेर घडणाऱ्या म्हणजे जिओ पॉलिटिक्स असेल किंवा बाहेर जे काही वॉर झालं, अमुक झालं, तर त्यामुळे पण आपल्या इकॉनॉमी म्हणण्यापेक्षा या प्रोडक्ट आणि त्याच्या किमतींवरती परिणाम होत असणार. पण त्याच्यावरती तर आपलं सरकार काही करू शकत नाही जे बाहेर घडतंय त्याला. पण मग तिथे काही करू शकतं का, असा माझा प्रश्न आहे ऍक्च्युली. अ, की हं. नाही, त्याच्यावरही आपला थोडाफार आपण त्याच्यात हातभार लावू शकतो. पहिलं म्हणजे तुमचा हा मुद्दा खूप अगदी बरोबर आहे, की देशातल्या ज्या घडामोडी आहेत त्याचा अर्थातच इन्फ्लेशन रेटवर खूप मोठा इन्फ्लुएन्स असतो. पण देशाच्या बाहेर घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचाही असतो. आणि याच्यात एक अगदी सोपं जर उदाहरण द्यायचं झालं, की आपण पेट्रोलियम, ऑइल अँड लुब्रिकंट्स, आम्ही त्याला POL असा शॉर्ट फॉर्म म्हणतो इकॉनॉमिक्समध्ये. पेट्रोलियम, मग त्यातली सगळी ऑइल्स आली, ग्रीज आलं त्याच्यात, इंजिन ऑइल वगैरे सगळी आली, आणि बाकी ल्युब्रिकंट्स, हे सगळे जर एक आयटम आपण मानला, तर POL भारतातली जी रिक्वायरमेंट आहे, टोटल रिक्वायरमेंट, त्याच्या साधारण 50 ते 55-60% आपण इथेच स्वघरी म्हणजे आपल्याच देशामध्ये मॅन्युफॅक्चर करून वापरतो. पण बाकीचा जो सगळा आहे जवळपास 50 किंवा 45% हा बाहेरून येतो.
आता ज्या देशांमधून येतोय त्या देशांना काही प्रॉब्लेम आला की तो सगळा माल कमी येणार. आणि कायम लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा मालाचं शॉर्टेज येतं मार्केटमध्ये तेव्हा किमती वाढतात, वाढतात. विशेषतः हे पीओएल आयटम सारख्या वस्तूंचं. त्यामुळे भारताच्या बाहेर काही झालं आणि तिथून आपल्याकडे खूप काही इम्पोर्ट्स येत असतील पण तिथे काही प्रॉब्लेम आले तर अर्थातच त्याचा आपल्या इन्फ्लेशन रेट्सवरती परिणाम होतो. मग तुम्ही जो छान प्रश्न विचारलात की मग याच्यावर आपण काही करू शकतो का, आपलं गव्हर्नमेंट काही करू शकतं का, तर ह्याच करता आपण कायम म्हणत असतो की का आपलं गव्हर्नमेंट, जी काय पॉलिटिकल पार्टी असेल, तुम्ही कुठल्याही पॉलिटिकल पार्टीकडे इन्क्लाइंड असाल तो प्रश्न नाहीये, जे काय गव्हर्नमेंट असेल, जी काय पॉलिटिकल पार्टी असेल, जो पॉलिटिकलचा मेन लीडर असेल तो भक्कम खमक्या का असला पाहिजे, की तो आणि हम्म. ते आपलं गव्हर्नमेंट जर भक्कम असेल आणि ते इंटरनॅशनल फोरम्समध्ये आपले आपले इश्यूज नीट मांडत असतील, अगदी सडेतोड लोकांना उत्तर देत असतील, तर ती जी पॉलिटिकल स्ट्रेंथ आहे त्या पॉलिटिकल हा. स्ट्रेंथमुळे एक इकॉनॉमिक स्ट्रेंथ तुमची निर्माण होते. लोक तुम्हाला विचारायला लागतात आणि हम्म. त्यातून एक थोडासा इन्फ्लुएन्स आपल्या आंतरराष्ट्रीय ज्या संस्था असतात त्यांच्यावर पडतो, जसं की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक, युनायटेड नेशन्स अशा आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत त्यांच्यावर काही ना काही प्रमाणात आपला एक इन्फ्लुएन्स होतो. आणि तो इन्फ्लुएन्स वापरून आपण ह्याच्यावर थोडंफार काम नक्की करू शकतो की जर परदेशी काही गोष्टी घडतायत आणि इन्स्टेड ऑफ सेईंग की नाही आता त्या परदेशी गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला काय इफेक्ट असणार, आपण काय कंट्रोल नाही इन्फ्लुएन्स काही करतो, नाही. हा. हे म्हणजे हा. हातावर हात ठेवून आपलं घरी बसून राहण्यापैकी आहे नाही. त्याच्यावरही परिणाम करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. त्याच्याकरता पॉलिटिकल स्ट्रेंथ तुमच्याकडे पाहिजे, इकॉनॉमिक स्ट्रेंथ तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही सडेतोड उत्तर देऊ शकता तिथे आणि त्यांना सांगू शकता की हा प्रकार थांबला पाहिजे कारण आमच्या देशामध्ये याचा विपरीत परिणाम होतोय. आणि हम्म. गेल्या काही वर्षांमध्ये तुम्हाला असं बघायला मिळेल की काही काही प्रमाणात आपण काही पर्टिक्युलर फोरम्समध्ये असा इन्फ्लुएन्स घडवून आणलेला आहे. आणि घडवलाय. आपल्या हम्म. हा म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा जे पिक्चर आपल्याला हवंय, भारत हम्म. देशाला हवंय, ते करवून आणलेलं आहे टू सम एक्सटेंट ॲटलिस्ट. हम्म. तर हा इफेक्ट आपल्याला दिसतो ऑलरेडी. अच्छा. ओके. म्हणजे त्याचा नक्कीच काहीतरी आपण जे हे सगळं बोलतोय ना ह्यातनं माझी अशी इच्छा आहे की लोकांना काय होतं आपण आजूबाजूला बघतो किती प्रॉब्लेम्स आहेत सगळीकडे. तर एक कुठेतरी ती एक पॉझिटिव्हिटी मिळावी की अरे नाही, हे चाललंय ते काही वाईट नाहीये. काही गोष्टी अशा अशा होत राहणार. ते तर कशालाही ऍप्लिक आहे. प्रत्येक कधीच कुठली गोष्ट अशी सरळ जात नाही. त्याला खाचखळगे आणि उंचवटे आणि असतातच. तर इकॉनॉमिक सोडून एक छोटंसं सांगू का, हा. रॉजर फेडरर जेव्हा नंबर 1चा प्लेअर होता आणि त्याला कोणीही त्याच्या विरुद्ध जिंकू शकत नव्हतं, तेव्हाही इंटरव्ह्यू मध्ये तो म्हणाला होता की मला अजूनही जरा इम्प्रुव्हमेंट करावीशी वाटते. म्हणजे देर इज ऑलवेज रूम फॉर इम्प्रुव्हमेंट. येस, तुम्ही एक इम्प्रुव्हमेंट. नंबरची इकॉनॉमी झालात तरी कुठे ना कुठे इम्प्रुव्हमेंटला वाव असणारच आहे. तुम्ही आसपास बघितलं की कुठे ना कुठे प्रॉब्लेम तुम्हाला दिसणारच आहेत. हा आपला देश फार प्रचंड मोठा आहे आणि त्याच्यात एकदम 0% गरिबी करणं किंवा इन्फ्लेशन रेट 10-10 वर्ष खाली ठेवणं, स्टेबल ठेवणं वगैरे, हे अचीव्ह करायला खूप वर्ष लागणार आहेत. आणि ते कदाचित म्हणजे थोडंसं आत्ता आपल्या पॉसिबिलिटीजच्या पलीकडचा भाग आहे. पण कुठेतरी भारत देशामध्ये जे आपल्या वरती किंवा आपले जे जेन्युइन फॉल्ट्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावर फोकस सारखं करण्याची जी टेंडन्सी भारतीय लोकांची झाली आहे ती थोडी त्यांनी सोडून दिली पाहिजे. पॉझिटिव्ह आणि चांगल्या गोष्टी भरपूर घडतायत, तुम्हाला बघायला मिळतील अशा हम्म. घडतायत. हम्म. खूप छान आहे हे. खूप छान वाटलं ऐकायला. कारण खूप वर्ष आपण वाट बघतो या सगळ्याची की काहीतरी चांगलं घडेल, चांगलं घडेल आणि त्या मार्गावर आपण चालत आहोत. ते ऐकून छान वाटलं. सर मला असं थोडं विचारायचं आहे की आपण काही शब्द असेच खूप कॉमन ऐकत असतो, खूप फ्रिक्वेंटली ऐकत असतो. म्हणजे एक म्हणजे कम्युनिझम, सोशलिझम, समाजवाद किंवा साम्यवाद, भांडवलशाही म्हणजे कॅपिटलिझम आणि मिक्स्ड इकॉनॉमी. असं म्हणजे हे मी कुठेतरी वाचताना मी ते बघितलेलं आहे. तर आपली जी इकॉनॉमी आहे भारताची ती या कुठल्या प्रकारामध्ये मोडते? भारताची इकॉनॉमी आपण मिक्स्ड इकॉनॉमी म्हणू शकतो. फक्त एक छोटा फरक असा पडलेला आहे की 1991च्या आधीपर्यंत आपली होती मिक्स्ड इकॉनॉमी विथ सोशलिस्टिक इन्क्लिनेशन. म्हणजे बर. होती मिक्स्ड इकॉनॉमी पण थोडा सोशलिझमकडे कल जास्त होता. आणि 91 मध्ये जी न्यू इकॉनॉमिक पॉलिसी आली आणि त्याच्यानंतर जे बदल होत गेले, 96च्या नंतर परत काही रिफॉर्म्स झाले, 2005च्या नंतर परत झाले आणि अगदी रिसेंटली गेल्या 5 ते 6 वर्षापूर्वी परत रिफॉर्म्स झाले. या सगळ्या रिफॉर्म्समुळे आज आपण म्हणू शकतो की वी आर अ मिक्स्ड इकॉनॉमी बट विथ कॅपिटलिस्टिक इन्क्लिनेशन. अच्छा. तर म्हणजे सोशलिझम आणि कॅपिटलिझम काय आहे? शेवटी दोन सिस्टीम्सही आहेत पण त्या दोन फिलॉसॉफीज आहेत.
सोशलिझम ही फिलॉसॉफी मानते की सरकारने प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल ठेवले पाहिजेत, नाहीतर इकॉनॉमी आणि एकंदरीतच देशातली व्यवस्था ही हाताबाहेर निघून जाते. त्याच्यावर सारखे कंट्रोल्स असले पाहिजेत आणि तुमचं मेरिट असो नसो प्रत्येक माणसाला त्याला काही ना काही जे काय आहे ना, जो काय आपल्याकडे केक आहे तो त्याचे पार्ट करून प्रत्येकाला त्याचा थोडा थोडा तुकडा मिळाला पाहिजे. आणि असं तर होणार नाही, म्हणून गव्हर्नमेंटनी येऊन किंवा सरकारच्या कंट्रोल्स मधून हे सगळं अचीव्ह केलं गेलं पाहिजे. कॅपिटलिझम ह्याच्या बरोबर विरुद्ध म्हणतो. कॅपिटलिझम म्हणतो की नाही, केक आहे ना, ज्याला मेरिटोरियसली त्याचा भाग जसा त्याला घेता येईल तसा त्यांनी घेऊ दिला पाहिजे. फ्रीडम देऊन टाका आणि त्या फ्रीडम मधूनच लोक शिकतील. त्यांना कळेल की मला या केकचा जास्त मोठा पोर्शन घेण्याकरता काय केलं पाहिजे, कुठली स्किल्स मिळवली पाहिजेत, काय ज्ञान संपादन केलं पाहिजे, मी काय स्टेप्स घेतल्यावर माझी प्रगती होईल, माझ्या देशाची प्रगती होईल, आणि तो ते करत जाईल. पण त्याच्याकरता त्यांना फ्रीडम दिले पाहिजेत. सरकारने कंट्रोल्स कमीत कमी ठेवले पाहिजेत. म्हणजे डिफेन्स किंवा पोलीस यंत्रणा वगैरे अशा 2-4 जर व्यवस्था बघितल्या, त्या जर सोडल्या, तर बाकी सरकारचे कंट्रोल्स समाजावर असण्याची काही आवश्यकता नाही. आणि पीपल आर केपेबल ऑफ टेकिंग डिसिजन्स ऑन देअर ओन. यू लेट देम बी फ्री अँड दे विल बिकम व्हेरी क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह, आणि त्याच्यातून ते बरोबर त्यांची प्रगती करून घेतील. हे म्हणणारा म्हणजे कॅपिटलिझम. तर मिक्स्ड इकॉनॉमीचा अर्थ असा होतो की जिथे भारताची जेव्हा सुरुवात झाली 1947 साली, तेव्हा आपलं जे गव्हर्नमेंट होतं त्याच्यात 2 क्लिअर कट मतप्रवाह होते. काही म्हणत होते की आपल्याकडे सोशलिझमच आणला पाहिजे, आणि काही म्हणत होते की आपल्याकडे पूर्णपणे कॅपिटलिझम आणला पाहिजे. मग या दोन्ही पार्टीजना कुठेतरी शांत करायला, आणि दोन्ही पार्टीजकडे अत्यंत स्ट्रॉंग आर्ग्युमेंट्स असल्यामुळे असा डिसिजन घेतला गेला की आपण मिक्स्ड इकॉनॉमी ठेवू. मिक्स्ड इकॉनॉमीचा अर्थ असा होतो की ज्याच्यात थोड्या प्रमाणात सोशलिझमही असणार, काही प्रमाणात कॅपिटलिझमही असणार, आणि दोन्ही साईड बाय साईड आपल्या भारत देशाकरता म्हणून पळणार. हे 2 घोडे, आणि तो रथ जो आहे अख्खा भारत देश हा त्या 2 घोड्यांच्या बेसिसवर पळणार, असं आपण ठरवलं. आणि ते फक्त सुरुवातीला सुरुवात चांगली झाली, पण मध्ये साधारण आपण म्हणू 1960 ते 1980 पर्यंत जवळजवळ हे गव्हर्नमेंटचे कंट्रोल्स इतके वाढत गेले की ती मिक्स्ड इकॉनॉमी होती, पण त्याच्यात सोशलिस्टिक इन्क्लिनेशन खूप जास्त होतं. आणि ते 1991 मध्ये जेव्हा न्यू इकॉनॉमिक पॉलिसी आली, ते लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आपण शब्द ऐकलेले आहेत, ते सगळं सुरू झालं, तेव्हा ती मिक्स्ड इकॉनॉमी विथ मोर कॅपिटलिस्टिक इन्क्लिनेशन अशी झाली. तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग आपले वित्तीय मंत्री होते, आणि त्यांना कॅपिटलिझम जास्त भारतात आणावा असं कायम वाटत होतं, आणि त्या दिशेने आपण पावलं घेत गेलो. अच्छा. पण मग आता जिथे ही जी मिक्स इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये कॅपिटलिझम आहेच आहे, म्हणजे जे भांडवलदार आहेत, जे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत ते आहेतच. पण जो समाजातला अगदी म्हणतो दुर्बल घटक ज्याला म्हणतात, तर त्याच्यापर्यंत सुद्धा ते तो म्हणजे त्याचे जे काही बेनिफिट्स आहेत ते त्याच्यापर्यंत पोहोचावेत, अशा दोन्ही त्या गोष्टी साध्य केल्या जातात या अशा प्रकारच्या इकॉनॉमीमध्ये, बरोबर ना? म्हणजे मला जे समजलं बरोबर. तुमच्या बोलण्यातनं ते हे अगदी बरोबर ना? एक्झॅक्टली. ओके. आणि सोशलिझम अच्छा. मध्ये फक्त म्हणजे एका सिंपल कुटुंबाशी जर आपण कम्पेअर केलं, तर सोशलिझम म्हणजे असं कुटुंब आहे की जिकडे घरात आणलेली वस्तू, ते घरात वडील जे असतात ते एकदम खमके असतात, आणि ते म्हणतात नाही नाही, मी बरोबर भाग करून, किती 4 मुलं आहेत ना, 4 मुलांना इक्वल भाग करून मी देणार, तुम्ही काय नाही करायचं. आणि कॅपिटलिझम मध्ये ते वडील असतात ते अगदी शांत आणि स्वभावाचे असतात. ते ती आणलेली वस्तू मुलांसमोर ठेवतात, त्यांना समजून सांगतात की बाबा रे, हे सगळ्यांकरता आहे, आता तुम्ही हे खायला सुरुवात करा. आणि मग ज्याची ज्याची जशी खाण्याची ॲबिलिटी असेल, पोटात जेवढं त्याला हवं असेल त्याप्रमाणे तो खात जातो. असा फरक असतो. आणि अजून एक छोटीशी गोष्ट, भांडवलशाही म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर फक्त मोठमोठे जे भांडवलदार आहेत, म्हणजे टाटा आहेत, बिर्ला आहेत, हो. लक्ष्मी मित्तल आहेत, अशीच मंडळी डोळ्यासमोर येतात. ह्याचं आवश्यकता नाही. भांडवलदारचा अर्थ होतो की असा कोणीही माणूस ज्यांनी त्याच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये भांडवल तयार केलेलं आहे. मग ते भांडवल त्याचं अख्ख्या कंपनीचं मिळून 10 लाखाचं असेल, नाही तर 10,000 कोटीचं असेल, ते सगळे भांडवलदारच आहेत. आणि त्यांना थोडा जास्त फायदा होऊ शकतो तर भांडवलशाही असेल तर. बरोबर. बरोबर. आता अजून एक असाच बोलला जाणारा विषय म्हणजे सध्या तर तो सध्या फारच सगळीकडे त्याचे मीम्स आणि जोक्स आणि हे सगळं खूप फिरतंय, म्हणजे टॅक्सेस. आता एकदम काही गोष्टींवरचे टॅक्सेस खूप प्रमाणात वाढवले गेले. तर मग असं कुठेतरी एक म्हणतो आपण म्हणूया की एक फायनान्शियल इनजस्टिस, कारण काय होतं, टॅक्स भरणारी जी व्यक्ती आहे ती बहुतेक करून नोकरदार हीच व्यक्ती असते, कारण तिच्या येणाऱ्या पगारातनं तो कट होऊनच येत असतो. किंवा आपण एक म्हणूया मध्यमवर्गीय आणि थोडेसे अपर मिडल क्लास, तर हेच नेहमी याच्यामध्ये सफर होत असतात. त्यांना नेहमी हे सगळं सहन करावं लागतं. आणि असे हे टॅक्सेस जे वाढत आहेत, तर
म्हणजे कुठेतरी तो एक इनजस्टिस आहे का, की असे आणि तो का वाढवला जातोय, म्हणजे एवढे टॅक्सेस वाढवण्याचं कारण काय? ह्याच्यात 2-4 गोष्टी आपल्याला सांगायला पाहिजेत. पहिलं म्हणजे टॅक्सेस हे डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये विभागले जातात. तर डायरेक्ट टॅक्सेस ज्याचं उदाहरण आपण घेऊ शकतो इन्कम टॅक्स, की मला इन्कम मिळालं, माझ्या इन्कम मधनच मला भरावा लागतो. इनडायरेक्ट टॅक्स हा वस्तूवर लावलेला टॅक्स असतो. तो ऍक्च्युअल टॅक्स विक्रेत्यावर असतो, पण तो वस्तूच्या किमतीत ऍड करतो आणि त्यामुळे ग्राहक तो भरत असतो इनडायरेक्टली. असा तो टॅक्स असतो. तर पहिलं आपल्याला एक छोटंसं करेक्शन केलं पाहिजे, म्हणजे टॅक्स फक्त मध्यमवर्गीय भरत नाहीत किंवा जरा हायर मिडल क्लास असं नाहीये. गरीबातला गरीब माणूस जो आहे तो जर सोडला तर डायरेक्ट टॅक्सेस हे त्याच्यावरती म्हणजे मध्यमवर्गीयांपासून अगदी रिचेस्ट क्लासेस पर्यंत सगळे भरत असतात. इनफॅक्ट द रिचेस्ट पीपल आर पेइंग द मॅक्सिमम टॅक्स इन इंडिया. हा, ही फॅक्ट बऱ्याच बरोबर लोकांना आहे. कदाचित माहित नसेल. दुसरी हा. गोष्ट, हा, बर्डन थोडंसं कसं असतं की कमी ज्याचं इन्कम असतं त्याला ते जास्त जाणवतं आणि खूप श्रीमंत जो असतो त्याला ते तेवढं जाणवत नाही. दुसरी हम्म. गोष्ट म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, जसं की आपण जर जीएसटी घेतला, गुड्स अँड हो, सर्व्हिसेस हो. टॅक्स, हम्म. तर तो वस्तूवर लावलेला टॅक्स असतो आणि तो टॅक्स ग्राहकाच्या वरती लादायला परवानगी असते कायद्यानुसार. म्हणून त्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो, की इनडायरेक्टली ग्राहकाकडून तो घेतला जातो. तर टॅक्सेस वाढवले जेव्हा जातात तेव्हा डायरेक्ट टॅक्सेस वाढवत आहेत की इनडायरेक्ट हे आधी पाहावं लागतं, कारण ते पॉलिसीनुसार असतं. त्या त्या वेळेला त्या त्या काळात त्या इकॉनॉमीची ती गरज असते आणि म्हणून ते केलं जातं. एक उदाहरण देतो की श्रीमंत लोकांकडे आणि उच्चभ्रू लोकांकडे जर खूप पैसे यायला लागले, इन्कम यायला लागलं, तर त्याच्यामुळे इन्फ्लेशन वाढू शकतं. म्हणून मग काय हम्म. करतं गव्हर्नमेंट, की त्यांच्यावरचा इन्कम टॅक्स वाढवला जातो, म्हणजे त्यांच्याकडचं थोडे इन्कम गव्हर्नमेंट ऍब्सॉर्ब करू शकतं. ह्या ऍज अगेन्स्ट दॅट, समजा जर मला जीडीपीला ग्रोथला खूप सपोर्ट करायचा असेल तर त्या वस्तूंवरचा जीएसटी कमी केला जातो की ज्या झटकन विकल्या जातात, आणि त्या वस्तूंवरचा जीडीपी सॉरी जीएसटी वाढवला जातो की ज्या लक्झरियस गुड्स आहेत आणि तशाही कमीच विकल्या जाणार आहेत. तर अशी काही काही मुवमेंट्स ह्या जीडीपी करता किंवा किमती स्टेबल ठेवण्याकरता वगैरे कराव्या लागतात. त्याच्याकरता 2 वेगळ्या पॉलिसीज असतात. महत्वाची पॉलिसी असते त्याला म्हणतात फिस्कल पॉलिसी. या फिस्कल पॉलिसीच्या अंतर्गत बजेट अनाऊन्स होतं आपलं, आणि त्या बजेटमध्ये त्यांना हा विचार करावा लागतो, कारण शेवटी हे सरकार चालवायचा, हा देश चालवायचा हो. म्हणजे हम्म. करोडो रुपयांचा खर्च आहे. तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो की आपलं नुसतं डिफेन्स, फक्त आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, 3च संस्था जर मी घेतल्या तर 3 संस्थांची प्रेझेंट स्टेट आता मेंटेन करायला फक्त आपल्याला साधारण द टोटल एक्सपेंडिचर रिक्वायर्ड ऑन देम इज मोर दॅन 1.5 लाख क्रोअर्स. सगळ्या त्या लोकांचे पगार देणं, त्यांना बंदुका देणं, त्या बंदुकांमध्ये गोळ्या असणं, बाकी इक्विपमेंट, लाईफ जॅकेट्स, हे ते सगळं जर बघितलं, जेट्स, टँक्स आणि शिप्स आणि एअरक्राफ्ट, हे सगळं त्यांना अवेलेबल करून दिलं तर ते आपल्याला सेफ ठेवू शकतात. आता ते उत्तम काम करतायत, पण म्हणजे त्यांच्यावर आपल्याला हा खर्च केला पाहिजे. तर नुसतं प्रेझेंट डिफेन्स प्रिपेअरनेस मेंटेन करायला 1.5 लाख कोटीच्या पेक्षा जास्त खर्च आहे. आता प्रेझेंट मेंटेन करून चालत नाही, ती अजून सुधारावी लागते दरवर्षी, हो. म्हणजे तेवढा तो खर्च वाढत जातो. मग हा येणार कुठून? सरकारकडे स्वतःचे पैसे तर नाहीत, ते टॅक्सच्या माध्यमातून गोळा करत असतात. म्हणून अशी काही इतरही कारणं असतात की ज्याच्यामुळे टॅक्सेस गोळा करावे लागतात आणि ते थोडे जास्त गोळा करावे लागतात. कधी कधी टॅक्सचा जो रेट वाढतो तो अनफेअर असू शकतो, त्याच्यात मध्यमवर्गीय माणसांना त्यात इनजस्टिस वाटू शकतो, आणि ते मात्र गव्हर्नमेंटनी काही अंशी आता अवॉइड केलं पाहिजे. हे हम्म. एक सजेशन आपलं म्हणजे गव्हर्नमेंटला असतं. तुम्ही म्हणालात की लक्झरी वरती वाढवल्या, तर मग आता पॉपकॉर्न, सॉल्टेड पॉपकॉर्न वरचा टॅक्स वाढवणं किंवा ब्युटी पार्लर, त्याच्या जे सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरचा टॅक्स वाढवला आहे. तर हे दोन्ही लक्झरी मध्ये, ब्युटी पार्लर तर ठीकच आहे, पण हे पॉपकॉर्न किंवा हे सुद्धा लक्झरी मध्येच मोडतं. नाही, त्याच्यातच ते. नुसतं लक्झरी आणि नेसेसिटीज असं डिव्हिजन नाही केलं जात. इसेन्शियल्सचा एक वेगळा कॉलम असतो, डेव्हलपमेंटली इम्पॉर्टंट प्रॉडक्ट्सचा एक वेगळा कॉलम असतो. तर वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये सगळ्या गुड्स आणि सर्व्हिसेसना असं विभागलं जातं, आणि मग ठरवलं जातं की प्रेझेंट रिक्वायरमेंटमध्ये आपल्याला ह्याच्यातल्या कुठल्या वस्तूंवरती टॅक्स कमी करायची गरज आहे आणि कुठल्यांवरती वाढवायची. होतं काय, आपल्याकडे आपला मीडिया असा आहे की पॉपकॉर्न सारख्या गोष्टीवर जर टॅक्स वाढला तर त्याचा खूप गवगाव होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, 2015 पासून आजपर्यंत सुमारे 375 मेडिसिन्सवरचा जीएसटी कमी केलेला आहे. हे कुठल्या तरी हो. न्यूजपेपरने रिपोर्ट केलंय का? याचा कधीच नाही अर्थ आतापर्यंत. डायरेक्ट अर्थ होतो की 375 वेगवेगळी मेडिसिन मोठमोठ्या डिसिजेसची सुद्धा त्यात इन्क्लुडेड आहेत, ही झपाझप स्वस्त झालेली आहे या काळामध्ये. हा. ह्याच्यावर कोणी न्यूजच करत नाही, म्हणून आपल्याला कळत नाही. एका पॉपकॉर्नवरती वाढली किंमत की प्रत्येक न्यूजपेपरमध्ये आपण वाचलं ते. तर हा थोडा मीडियाचा दोष आहे की हम्म. चांगलीही बातमी हम्म. त्यांनी दिली पाहिजे आणि जी खराब गोष्टी घडतायत हो त्याही रिपोर्ट केल्या पाहिजे, दोन्ही रिपोर्ट केल्या पाहिजे.
नाही, नुसतं हे खरंच आहे. निगेटिव्हिटी पहिल्या पानावर टाकून उपयोग नाही. हे माझे बरोबर. कुणी जर एडिटर्स ऐकत असतील आपला संवाद, तर त्यांना ही अगदी हो. अपील आहे. की खरंच आहे, कारण तुम्ही एक मोठे एक माध्यम आहात लोकांपर्यंत पोहोचण्याचं. तर तुम्ही ते खरंच योग्य रीतीने वापरायला हवं. त्याच्याबद्दल तर खूपच सध्या रोष आहे माध्यमांवरती. कारण खूप चुकीच्या पद्धतीने म्हणजे खरोखर असा प्रश्न पडतो की अरे या जगात काही चांगलं घडतंय का नाही. असा प्रश्न पडावा. अगदी तुम्ही पेपर उघडून बघा, नंतर टीव्ही चालू करा, अशी परिस्थिती आहे. पण खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि खरंच सामान्य माणसाला म्हणजे ज्याला नाही त्यातलं काही ज्ञान, अशा लोकांना समजेल, त्यात मी एक आहे. तर तुम्ही खूप छान शब्दात, सोप्या शब्दात समजावून सांगितल्या. बऱ्याच शंका ज्या होत्या त्या दूर झाल्या. आणि छान वाटलं की आपला देश प्रगती करतोय. आणि कुणालाही आवडेलच ना की आपला देश अशा पद्धतीने जर पुढे जात राहिला तर. तर आपण शुभेच्छाही देऊयात आपल्या सरकारलाही आणि आपल्या सगळ्या देशवासियांनाही त्यासाठी. आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपण सर्वांनीच पुढे जाऊया. आणि अजून येस. पुढे आणि कधीतरी मी अगदी तुमच्याशी. बोला, सांगा. नाही, जाता जाता फक्त मी एक छोटासा संदेश एवढाच देईन की सगळ्या सगळ्या जे तुमचे लिस्नर्स आहेत त्यांनी लक्षात ठेवायचंय की हो, सरकारने खूप काम केलंही पाहिजे, काही प्रमाणात ते करतही आहे. आणि सरकारकडून आपण अपेक्षा ठेवणं ह्याच्यात काहीही चूक नाही, कुठलाही गुन्हा नाहीये. आणि सरकारने काय केलं काय नाही ह्याच्याकडे आपलं लक्षही असलं पाहिजे. म्हणजे वारंवार आपल्याला जे काही चेंजेस हवेत सरकारमध्ये ते आपण घडवून आणू शकतो. त्याकरताच तर आपली डेमोक्रेसी महत्वाची आहे. ऍट द सेम टाइम एक संदेश असा की आपणही खूप काही ह्या इकॉनॉमीला मदत करू शकतो, आपलं योगदान करू शकतो. आपण हे कायम पाहत राहिलं पाहिजे की मी असं काय करू शकतो की ज्याच्यातून माझी उपजीविका किंवा माझं जीवनही चांगलं समृद्ध होईल. आणि मी या देशाच्या हे जीडीपी आणि हे सगळं जे आपण म्हणतोय त्यात मी जास्तीत जास्त योगदान कसं करू शकेन. एवढाच मी एक संदेश देईन. आणि तुम्ही आज मला इथे आज बोलवलं या सगळ्यांशी गप्पा मारायला, त्याबद्दल मीही धन्यवाद म्हणतो. थँक्यू सो मच. वेळ काढून आला तुम्ही सुद्धा त्यासाठी. आणि सर, आपण परत कधीतरी असाच कुठल्या तरी एखाद्या विषयावरती, कारण मी तुमची माहिती मगाशी वाचून दाखवली. इकॉनॉमिक्स व्यतिरिक्तही इतर असे अनेक विषय आहेत की ज्याच्यावर तुम्ही नक्कीच संवाद साधू शकता. तर आपण नक्की पुन्हा एकदा अशीच एक पॉडकास्ट करूया. नक्की. Yes. तर मित्रांनो, कशी वाटली आजची पॉडकास्ट? सुचरित सरांनी आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आणि अशा पद्धतीने बरंच ज्या टर्म्स आहेत इकॉनॉमिक्स मधल्या, जीडीपी असेल किंवा इन्फ्लेशन असेल, ते समजावून सांगितलं. आणि कुठेतरी त्यांनी जो संदेश दिला त्यामध्ये या मोठ्या इकॉनॉमीचा आपणही एक छोटासा भाग आहोत. आणि आपणही काही जर पावलं अशी उचलू शकतो की ज्यांनी या इकॉनॉमीला नक्की हातभार लागू शकतो. ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तर आपण त्याचा विचार करूया. आणि जसं बोलणं झालं त्याप्रमाणे की माध्यम म्हणजे मीडिया जी आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा अगदी म्हणजे मी सांगेन की त्यातनं म्हणजे आपण गाळून आपण काय घ्यायचं हे आपण ठरवायचंय. आणि शक्यतो आपण त्यातल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याकडे बघूया. आणि सोर्सेस शोधणं हे पण आपलं एक काम आहे की ज्याच्यातनं आपल्याला समजेल की खरंच काय चांगलं घडतंय आजूबाजूला. तर धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. इंस्टाग्राम चॅनल आहे थॉटकास्टर्स म्हणून, त्याच्यावरही आम्हाला फॉलो करा. तिथे तुम्हाला नवीन नवीन पॉडकास्टची माहिती मिळत जाईल. धन्यवाद.